अब खेल जो है वो बदल गया है। केवल उत्तर याद रखने से काम नहीं चलने वाला, सोचना पड़ेगा। 10 अगस्त से रात 9 बजे सोनी एंटरटेनमेंट टेलीविजन और सोनी लिव पर। नमस्कार मंडळी, मनोरंजनाच्या आठवडे बाजारात हास्याचा ताजा माल घेऊन आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा। 4 वार हास्याचा चौकार। मंडळी, आई वडील आणि बसमधले सहप्रवासी कोणीच निवडू शकत नाही। चला तर अशाच 2 अतरंगी सहप्रवाशांची गंमत अनुभवूया या पुढील प्रहसनातून, ज्यासाठी मंचावर येत आहेत खानदेश सपूत श्याम सुंदर राजपूत, सातारचा विनोदी तारा रोहित माने आणि कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर। चल 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 रसो पटापटा चल, गाडी सुटल। एवढी गर्दी आहे। जरा जाऊ दे, पुढे जाऊ दे जरा। बसायला जागा मिळणार नाही। अगं मिळती त्याला, काय होतंय तेव्हा। चल तू पुढे, मला जागा पाहिजे जरा बस। सारखा की दादा। अगं ए माझ्या साचे, उठ ताई, बसा तिकडे बसा तुम्ही। थँक्यू वर का दादा। बघितलं का, मिळाली की नाही माझ्या बाबूला बसाय जागा। हायच लगा तेवढी सुंदर, म्हणजे उठणारच की माणसं। रसो हो नीट बस, हा पदर नीट घे। नाही काय आजूबाजूला लय बेकार माणसं असते ती। शेजारी बाय बसलेली बघितली की नाही, शेत तीच लगेच। हळूच गुलू गुलू काय करायला लागणार, त्यासनी वाटतंय आता पटलच ही मला। तसं काय होणार नाही। ह्यासनी काय धड बायको मिळत नाही ना, म्हणून मग माझ्यावर जळते ती या। माझी बायको कशी लाखात एक आहे का नाही। गप्प बस, जावा तिकडं काहीतरी आपलं। ह्यासनी सुंदर बायको मिळत नाही म्हणून मग माझ्या बायकोकडे बघत बसायचं। हो हो हो, अरे काही काय बोलताय तुम्ही? तुम्हाला कुठं काय बोलली तो? आता शेजारच्या बद्दल बोलत होते, तर मी शेजारी बसलोय ना, तर मला लागेल ना ते। नाही, मी आपल्या आजूबाजूच्या लोकांबद्दल सांगतोय, हिच्याशी बोलतोय ना। हा, तुम्ही तिकडे बघा की। तिकडेच बघतोय, पण माझी इकडे पण नजर जाऊ शकते बुवा। नाही टाकायची, का बरं? बायको बसली ना माझी इकडं। बायको बसली मग वाईट, तुला सांगतो पुरुष जात लय वाईट। पुरुषांचं कसं असतंय माहितीये का, स्वतःचं पत्त सोडून दुसऱ्याचं पत्त वाकून बघायचं। लय मस्ती अंगात तर। हो, मी कुठे वाकून बघितलं? अहो, तुम्हाला म्हणलंय का मी, आमचं बोलणं चाललंय की नाही? तुम्ही तिकडे बघा ना, इकडं काय आहे? इकडे कुठे काय? इकडं माझी बायको आहे ना। हो, तुमचीच बायको। मी कुठे म्हटलं माझी बायको आहे? मग इकडे बघू नका, तिकडे बघा ना। बघतो। बघितलं का, बघितलं की नाही? अरे मला माहिती बघणार तर ह्याला आधीपासूनच बघायचं होतं माझ्या बायकोकडे। नाही हो, मला सुंदर बायकोच नाही ना स्वतःची, म्हणल्यावर बघणारच। हो हो दादा. भली भली बघते देवा माझ्या बायकोकडे। हो. हाच दिसाय तिकडे म्हणल्यावर बघणारच की। नजर जाती म्हणजे जातीच माझ्या बायकोकडे। हो 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 दादा, हो दादा, त्यांनी आच्छी केलं ना, म्हणून लक्ष गेलं माझं। मग तू माझ्याच बायकोकडे का बरं बघितलंस? आता तुमची बायको शिंकली, तुमच्याच बायकोकडे बघणार ना। नको बघू ना मग। आणि शिंकली तर बघायची नाही काय, आत्तर शिंकते तुझी बायको। अरे एक तर मरणाची गरमी आहे, बसचा टप असा तापलेला आहे, घाम घसरत घसरत कुठल्या ऍड्रेसला चाललाय आता काय सांगू तुला। मला असं झालंय की बाबा कधी एकदाची गाडी निघते, मी कायला बघू रे? तिकडे बघ। अरे तिकडेच बघत होतो आता तर। लई इडी माणसं का, लोचट लोचट लांडगी आहे ती नुसती लांडगी। रसो तो आपली इकडे सरून बस, माझ्याकडे व्हायचा। इकडं जागा कुठे इकडं सारखायला? ए तिकडे सरकून बसा की। का बरं? काय बरं म्हणजे? ह्याच्या यायला बाय बाजूला बसली की लगेच टारारा फुकताय बेडकागत। हात लागला म्हणजे तिला? अरे हात लागल्यावर ती काय मम म्हणून माझ्याशी लग्न करणार आहे का?
वा अरे वा आहे का आता अरे भाऊ अरे बसची सीट आहे छोटी सीट असते लागतो धक्का आणि एवढं जर सोनं लागून गेलं ना तुझ्या बायकोला तर सेपरेट गाडी करायची मग सेपरेट गाडी केल्यावर मग ड्रायव्हर आरशात माझ्या बायकोकडे बघतोय सारखा. अरे मग बाईकवर घेऊन जा तुझ्या बायकोला. नाही ना बायकोवर चाललो असलं तरी आजूबाजूची लोक अशी बघत बघत गाडी हळूहळू करत चालवते ती मागणं. मग उडत जाय आता उडत का उडताना पण पुरुष कावळे आणि कबूतर बघतात तुझ्या बायकोकडे उडता उडता. अरे भाऊ ओ भाऊ तुला वाटत असेल पण एवढी काही सुंदर नाही बरं का तुझी बायको. ती मला तू कुठं बघितलंय तेव्हा? नाहीच बघितलं मी. मग नकोच बघू ना. नाहीच बघणार ना पण मग तिकडे बघ ना. हा बघतो तिकडे. बघ तिकडे. हा हा तुम्ही गप्पा की कशा डोक्यात राग घालून घेते आणि लक्ष नाही द्यायचं अशा माणसाकडे अजिबात. लका रस्सो लिस्टिप कमी झाली का तुझी वाईज? खरं का काय? मग हा मग अशी पाणी प्यायले ना पाण्याबरोबर पोटात गेली असेल. लाव लाव वाज लिस्टिप लाव अजून थोडीशी. लावते थांब. लाव लिस्टिप. अंग असं आता कशी दिसते? तुला विचारलंय बरं तिकडे बघ की. बघतो तिकडेच बघतो एवढं काय लगे. लगा 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 काय दिसती होय माझी दीपिका लगा. तिकडं काय तरी तुमचं. एखादं गाडा वाचल का नाही तीच बघणार नाही तुझ्याकडे. हो कोणाला गाडव म्हटले तुम्ही? हिच्याकडे बघणार नाही तो. मग मीच बघत नाही तिच्याकडे. मग नको बघू ना. हा नाहीच बघत आहे ना मग. मग तिकडे बघ ना. हा हा तिकडे बघ ना लावले. नका लक्ष देऊ तुम्ही. जाऊ दे. तुम्ही एकदा बोटानं मिशीवर हात फिरवा ना. हाय का आता इथं कुठे लगा. लाजायचं काय त्या लग्नाची बायको आहे मी. हात फिरवून दाखव मिशीवर. थांबी राहतो. बघ की इकडं आता. ए इकडे बघ की. इकडे इकडं इकडे इकडे बघायचं. इकडे बघ इकडं. भाऊ कशाला बघायला लावतोय मला? तुम्हाला कुठं बघायला लागलोय तेव्हा? तुम्हाला मिशी दाखवून काय होणार आहे तेव्हा माझं? सॉरी. हा अरे सॉरी रे भाऊ. कसलं दिसतंय माझं देशी हॉटनेस. एक नंबरचा रणवीर सिंग. आता तुम्ही ना 2 शिटा मिळवायला पाहिजे होत्या. मग दीपिका आणि रणवीरची जोडी बघून सगळे जळले असते आपल्यावर. आता बघा दीपिकाच्या शेजारी राकेश रोशन बसले असं वाटतं. हो तुम्हाला स्वतःला दीपिका म्हणायचं ना म्हणा पण तुमच्या दीपिकाचा डी पण नाहीये. बोलते ती. मग मला कशाला मध्ये घेतलं? राकेश रोशन म्हणताय मला. हो तुमच्या बायकोला समजावून सांगा. आणि मी तिच्याकडे बघत नाही मी इकडे बघून बोलतोय. नकोच बघू ना मग. नाही बघत आहे. तिकडेच बघायचं. हा हा बाबू तू एक काम कर. आपलं बॅग कुठे आपली? हाय की इकडं. घे इथं मध्ये मध्ये टाकून बस. मधी. घे मध्ये इथं बॅग ठेव मध्ये. हा ओ ठेव. अरे अरे काय करताय? ठेव पटाक दिसनी ठेव. अरे अरे हो अरे सारखा तिकडं. अरे एवढी आता ही अशी बॅग ठेवल्यावर मी कसा बसणार आहे? हो एवढी अडचण होती तर मग उभा राहा नाही तर सेपरेट गाडी कर. मी कशाला सेपरेट गाडी करू? 1 तास आधी येऊन शीट पकडली आहे मी. कशाला माझ्या बायकोला बघायला वय? मला काय स्वप्न पडलं होतं तुमची बायको येणार आहे? कोणी पण येऊ शकतं. तुम्ही बसा. मग तू उठ. अरे मी कशाला उठू? तिला उठव ना. तिकडे बघ. हद्द आहे गाडी. जाऊ दे लक्ष नको देऊ तुम्ही. तिकडे बघायचं नाही कुणी अजिबात. तुला सांगतो रस्सो मी जर तुझ्या शेजारी बसलो असतो की नाही हा आणि आपलं लग्न झालं नसतं डोळाच मारला असता तुला. आणि तसं असतं तर मी पण झोपायचं नाटक केलं असतं आणि तुमच्या खांद्यावर डोकं ठेवून गपचूप झोपले असते. अयो
मग मी हळूच तुझ्या अजून जवळ आलो असतो. होय मग तसं असतं तर मग मी पण तुमच्या खांद्यावर माझ्या नाकानं माझा मोबाईल नंबर लिहिला असता. मग मी तुला सांगतो, तू उतरली असती की नाही, तुझा पाठलागच केला असता मी. आणि मग मी पण घराच्या दिशेनं न जाता शेताच्या दिशेनं गेले असते. मग मी बी तुला शेतातच घेऊन गेलो असतो. अरे बस करा रे. झालं ना तुमच्या आता लग्न, आता घरी जा ना. शेतात कायला कापताय? शेतात चालले ते. बस हे काय बोलव लाज बीज आहे. माणसासनी बी मध्ये मध्ये घुसायची लय सो. विचारलं होतं का तरी? तिकडं बघ, उगा आपलं इकडं मध्ये मध्ये करायचं. तिकडे बघायचं नाही अजिबात. अरे नाही बघत येणार मी. इकडेच बघतोय तरी तिकडे बघ तिकडे बघ चालू आहे. माझं आपलं मी सांगत होतो, हा आहे की नाही? हा हा हा. लग्न झालं नसतं आणि ह्यो चंद्राचा तुकडा बसला असता का नाही बाजूला, मग तसं केलं असतं मी. पण आता काय बाबा, लग्न झालंय तुझं. आता जर कोणाच्या डोक्यात विचार येत असेल की बाबा आपण त्याला डोळा मारावा, आपण तिला जवळ जाऊन बसावं, लुळवीन इथं लुळवीन. नाही बुवा उपटून कांच्याची ना केला का नाही, नाव नाही सांगणार सावक्या. हो भो हो भो. अरे तू मला का बरं बोलतोय रे? तुम्हाला कुठं काय म्हणलं? मग इथे दुसरं कोण टकलंय का? बुया उपटल्यावर हा कांच्याची ना होणार आहे का? ए बाई ये, मला कशाला मध्ये घेतो रे? नाही दादा, मी फक्त उदाहरण दिलं दादा. उदाहरण तुझ्याकडे ठेव, डोकात फोडेन तुझं. अरे वा. अरे काय दादागिरी? कंडक्टर ओ कंडक्टर. अरे ते कंडक्टर पण काय मागे झोपलेले? ए कंडक्टर काय कंडक्टर, पनिशमेंट हे करणार आहे, शाळेत आलाय. अरे नाही रे भाऊ, माझी कंप्लेंट करणार अरे आहे. नाही ना. ए कुठं उतरणार आहे तू? अरे दादा, उतरणार कुठे? हा ए सच्या पाप्या, याचा चेहरा बघून ठेवा. गाण्या अरे नाही. हाय ना? अरे नाही नाही नाही. हाताजवळ ठेव, उतरला गेला दाखवतो. ओ दादा, ओ तू दादा, बाई खाली उतर. अरे दादा, मी दाखवतो. नुसतं असं उदाहरण दिलं. सॉरी रे, अरे. माफी मागतो ना रे, मी मनापासून माफी मागतो ना. बस चल. हा हा बसतो. ओ सच्चा पप्पा, सॉरी बरं. सॉरी. हा हा. अरे बापरे. ओ दादा, मला तुमच्या बायकोकडे बघण्यात पण इंटरेस्ट नाही, डोळा मारण्यात कशातच इंटरेस्ट नाहीये. नकोच बघू हा ना. नाही बघत आहे. तिकडे बघ की मग. हा हा हा. रस्सो नीट बस बर का. हा. खांदा घे की तिकडं. अरे आता कुठे घेऊ? खिडकीतून बाहेर काढू का खांदा आता? अरे तिच्या डोकं घ्या ना तिकडे त्याच्यापेक्षा. झोपली ना तिकडं, तू जागा आहेस ना, खांदा तिकडे घ्यायचा. अरे पण कसं घेऊ आता? डोकं जर टेकलं नाही खांद्याला, हा. शोले मधला ठाकूर करून टाकीन. अरे काय दादागिरी आहे रे तुमची? ए, थांब. तू एक काम कर, तुझ्या बायकोला तूच खांदा दे. जय बस. बसायचं होतं. आता कसं असं शीट पुसाय पाहिजे, कुणाच कुलं लागला असतेल. आता कसं बरं वाटतंय? रस्सो ये की जवळ येऊन बस. अगं बसा की. अगं लोचट माणूस नाही, कोण नवराच आहे तुझा. बॅग काढती आपली जवळ. ये ए माग जाऊन उभं राहा की तिकडे. हे जायला ब्रेक मारल्यावर मग परत म्हणशील धक्का लागला म्हणून. अरे मला नाही द्यायच्या तुझ्या बायकोला धक्का. मी कशाला देऊ? अरे उभा राहिलो तो उगा मुका उभा राहू देणार रे. नको ना रे, कचा करू. तिकडे बघ की मग.
तिकडे बघ ना. अरे आता इकडे नको बघू, इकडे नको बघू, का आता वरच्या टपाकडे बघू बसच्या. बघ. ओ बो, अरे तुला एवढी जर बायकोची काळजी आहे ना, तिला खिडकीच्या साईडने बसव ना. आणि खिडकीतनं बाहेरच्या कोणी डोळा मारला म्हणजे मग अरे कोण कशाला डोळा मारेल रे? का बाकीच्या लोकांना एवढेच काम धंदे? सकाळी सकाळी आंघोळ करायची, डबा बिबा घ्यायचा, निघायचं. हे चला याच्या बायकोला डोळा मारू बुवा, हेच काम धंदे. काहीतरी आपलं. रस्सो त्याचं काय खरं दिसन झालंय. तू आपल्या इकडे येऊन बस. ये इकडं थांब. ये सरक तिकडे सरक. बसा. एक नंबरचं लोचट. माझ्यासारखं लाजगाज उतरला असतं का कवाच खाली. मी कशाला उतरू? तिकीट काढलंय मी. कशाला माझ्या बायकोला बघायला वय. प्रवासाचं तिकीट काढलंय मी. मग कर की प्रवास. करतो उभं राहून प्रवास करतोय तुमच्यामुळे मी. कर की मग. हा करतोय. पाय ना काही बोलता नुसते. ए यायला वाकून काय बघताय? अरे कुठलं गाव येतंय ते पाहतोय रे. मग तिकडे तिकडे किती दिसतं वय. आता इकडे असं वाकून पाहू का? तिकडे असं दिसतंय सरळ, तर असा पाहिजे ना. पण गाव दिसायच्या आधी आधी माझी बायको दिसते ना. एवढंच जर असेल ना मग हा. बायकोकडे न बघता गाव बघून दाखव की. अरे असं कसं बघू न बघता रे? खरं सांग की बायकोकडे बघायचे माझ्या म्हणून. हा बघितलीच नसल असली बायको कावा जर. अरे तुम्ही बाय ना बाटोड मारू बाटोड. वाटोड मारू वाटोड सांगते. अरे तुलाच वाटतं तुझी बायको सुंदर आहे आणि आहे. चंद्राचा तुकडा बिकडा आहे म्हणून. हायचन एक नंबरची हबा डाकीने तुझी बायको. ए, काय पत्ता आहे का? काय 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 तोंड आहे का ते? का? थोबाड तोंडी. सौंदर्याचा पत्ता तरी आहे का? ए, म्हणजे तिचं थोबडं बघितलं ना, तिच्या दोन्ही गालांवर एकत्र बुक्का मारावा वाटतो. बाबू 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 काय 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 के काढते? ए, काय के काढते? कसं बोलते? अरे ए तोंड नको ना पोकलू. तुझ्या बायकोचं आहे ना पिचकलेल्या पिपाणी सारखा आवाज आहे. तसा आवाज जर माझ्या बायकोचा असताना गरम गरम डांबर मी स्वतःच्या कानात ओतून घेतला असता. असा आवाज. आणि ए नको ना, ए नको ना कोकलू, नाही तर ए कोकलू नको. सांग तिला कोकलू नको, नाही तर गळ्याच्या मधोमध भरून बुक्का मारी. गोट्या लय बोललास बरं का. हा बोललो. लय बोलला. हा हा. माझ्या बायकोला कोणी काय बोललं खपवून घेत नाही मी सांगून ठेवतोय. नागडा करून हाणतोय मग त्याला मी. कर हा? काढ कपडे काढ माझे आता. मला कपडे काढून घ्यायचे आता. काढ. बघा मग. अरे काढ रे. अरे तू फक्त आहे ना तोंडाने मारामारी करतो रे. मी रोज मारामारी करतो. बायकोला वचन दिलं होतं मारामारी करणार नाही म्हणून मी सहन करत होतो. पण तू अंत पाहिला माझा अंत पाहिला. दलिंदर. आता कर मारामारी. ए तू आता रे. तू कोण आहे रे? सचा पचा बिचा हे कोण रे? ए ड्रायव्हर गाडी थांबव गाडी. चला आता खाली उतर. मला मारामारी करायची आहे. मारामारी कर. हट बाजूला हट. ए एवढी हिंमत आहे तुझ्या? खाली काय ओरडू नको. मारीन मग. एका बुक्कीत सिमेंटच्या खिळ्यासारखा ठोकीन मी इथे. बायको आहे म्हणून मग बसतोय. हा बघू. खाली आहे तू. खाली. चल रे खाली आहे रे. खाली आहे या रे. सगळे या खाली या. ड्रायव्हर जाऊ द्या गाडी जाऊ द्या. ए काय बघतायस वाकून माझ्या बायकोकडे. अरे तुझ्या बापाला जाऊन सांग डायनोसॉर पण तुझ्या बायकोकडे बघणार नाही. दलिंदर. हा प्रवास थांबू नये असं वाटत होतं खरंच. आई शपथ लय भारी. सुदर्शना अनबिलिव्हेबल, कमाल. आणि काय कंट्रोल्ड तुमचा परफॉर्मन्स होता. म्हणजे राग येतोय आणि नंतर तुमच्यातला जो दादा आहे तो आवरून ठेवणं. आणि रोहित खूप प्रेम करतोस रे बायकोवर तू. माझ्या गंगेला पण मी भरपूर प्रेम करतो. जेव्हा
आणि माझ्या गंगीला पण जेव्हा मी बसमधून घेऊन जातो तेव्हा तिचा खूप सांभाळ करून ठेवतो, कारण काय तिचा पण एकदम चिकना आहे हे चेहरा. ते आहे ना, तिला पण खूप मोठा आहे बरं का, राग राग. जय हिंद, जय महाराष्ट्र. क्या बात, क्या बात, सुरेश दादा, क्या बात. जेवढा भारी परफॉर्मन्स तेवढीच भारी Thank you, comment. thank you. आहा, मजा आ गया. सही. Sugar daddy, my iceberg, I have to give you judge bag. मंडळी, कासव, गोगलगाय यांना ज्याच्यामुळे आपण वेगवान आहोत असा आत्मविश्वास येतो, असा गतिशील वेगेपूरकर सज्ज झालाय तुम्हाला हास्याचा हळुवार अनुभव देण्यासाठी. त्यासाठी मंचावर टाळ्यांच्या गजरात आमंत्रित करूया विनोदाची डबल डेकर प्रसाद खांडेकर आणि हास्य महारथी समीर चौगुले यांना. हॅलो, MHJ प्लंबिंग लिकेज अँड रिपेअर्स. मी MHJ इंटरनॅशनल हॉटेलमधून बोलते. आमच्या हॉटेलच्या रिसेप्शनचं ना टॉयलेट चॉकअप झाल्याची कंप्लेंट कधीची केली आहे तुम्हाला? 4 दिवस झाले अजून तुमचा माणूस आला नाहीये सर. पोहोचतोय सर. कब पोहोचेगा सर? भेजो जल्दी. हॅलो, हां दमयंती बोल. हो अगं पोचलोय, आज पोचलोय, जस्ट पोचलोय, हॉटेलवर पोचलोय. काय रस्ता ग, ऐक 6 तास जर्नी झाली ग, प्रचंड ट्रॅफिक आणि खड्डे, काय सांगू तुला. आणि तू काय म्हणलं, ऑफ सीझन आहे, सगळी हॉटेल्स फुल आहेत. आता मी आलो एका हॉटेलमध्ये, MHJ इंटरनॅशनल, बघतो तिकडे आहे का. होल्ड ऑन. हां, एक्सक्यूज मी. किती वेळ? आता फोन करून भडकल्यानंतर बरोबर आलात तुम्ही. जा लवकर टॉयलेट क्लीन करा. दमयंती, मी जरा टॉयलेट क्लीन करून आलो. हां, टॉयलेट कुठे? तिकडे बाजूला जा. एक मिनिट, मला कुठे पाठवताय तुम्ही टॉयलेट क्लीन करायला? मग तुम्ही काय इथे मुक्कामाला आलाय? एक जा मिनिट. टॉयलेट क्लीन करा. एक मिनिट, मी समीर चौगुले आहे. हा मग हेलो, मी समीर चौगुले आहे. मग अरे हमके नाम है वो, समीर चौगुले हमके नाम है. लहानपणी 150 लोगों को बुला के गोविंद घेगो वगैरे ऐसा किया था हमके. ए प्लंबर, तुझ्या जन्माचा इतिहास ऐकायला बसलीये मी. जा ना, का डोकं खातोयस? टॉयलेट क्लीन कर लवकर. अरे हम टॉयलेट क्लीनर नाही, अरे मी नाही आहे टॉयलेट क्लीनर, मी कस्टमर आहे. कस्टमर रूम द्या, करतात ना, रूम द्या. कस्टमर आहे मी, कस्टमर. आय एम सो सॉरी सर. हा. सॉरी मी आता लगेच बुकिंग करते सर. नो नो Sorry, नो sorry. नो Sir. नो 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 नो, यू हैव इंसल्टेड मी. नाही सर. तुम्ही हमके इंसल्ट किया ना तुम अभी. नाही. कॉल युअर सिनियर. सर खूप No. मोठी चूक झाली. काय ना सर, 4 दिवस झाले ते टॉयलेट चॉकअप झाले. आम्हालाही बाहेर जावं लागतं ना सर. तुम्हाला येतं का सर ते लिकेज काढता? अरे नॉनसेन्स यार, कॉल युअर सिनियर राइट नाउ. Sorry. आत्ताच्या आत्ता सिनियर को हमके बुलाव. नाही सर, नाही. नाही, तुमच्या डोळ्यातच मला ना निर्लज्जपणा दिसतोय, डोळ्यातच दिसतोय. सर निर्लज्जपणा हो. माझ्या डोळ्यात मला नाही दिसत सर. परत करा जरा. अरे पंच टाक्या रे, पंच टाक्या. नाही सर. ये हमके बोलने का, हमका ना मुंह टोंडा उधर फुड़ाओ. टोंडी देखने का नहीं तुम्हारा, उधर कॉमेडी भी नहीं है, कुछ भी नहीं है चेहरे पर. हमका चेहराच नहीं है तुमका. कॉमेडी तो तुम्हारा चेहरा है सर. अरे वापिस, सॉरी. अरे वापिस पंच टाक्या तुम. ठंडा मागव काहीतरी. काय ठंडा बिंडा कुछ. तुमका सीनियर को बुलाओ, सीनियर को बुलाओ अभी के अभी. होटल के मालों को बुलाओ. सर प्लीज, माझी नोकरी जाईल सर. हमको क्या है, हाँ? सीनियर को हमके बुलाओ सामने. करते ना book, तुमका सर. सीनियर को अभी का अभी भूलेंगे. बुलाओ हमके नहीं बोलते. सर खरंच तुम्हाला आमच्या मॅनेजरशी बोलायचं. हो या. ओके सर. सर गतिशील सर. सर कस्टमर आलेत. सर त्यांना तुमच्याशी बोलायचंय सर.
आता कळेल तुम्हाला. आय हॅव अ कंप्लेंट अगेन्स्ट हर. कळलं? असं पाहिजे. याला सभ्यता म्हणतात. कळलं? हा, नाहीतर तुम्ही इकडे येऊन मला काय बोललात आता? नमस्कार. हे संस्कार आहेत. शिका शिका जरा ह्यांच्याकडून. हा, नमस्कार. स्वागत आहे. येस 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 येस. कळलं? मी गतिशील वेगेपूरकर, मॅनेजर. असं पाहिजे. तुम्ही हॉटेलात आलात, आनंद Irritate- झाला. हे कोण आहेत? हे कोण असे काय वागतायत? हे सर ते स्लो आहेत. स्लो आहेत म्हणजे? स्लो आहेत. हा माणूस असाच आहे? हो सर. स्लो आहे माणूस हा? हो सर. आणि हा माणूस आता माझं ते ऍडमिशन घेणार आहे हॉटेलमधली? हो सर. एक मिनिट, तुम्हाला हे माहिती होतं ना आधी? मी असं का वागलात तुम्ही? सर मी ॲरोगंट आहे ना. तुमचा इगो ताणे ना मी. आता तुम्हीच काय ते बोला त्यांच्या. नाही हे बघ असं नाही. हे हे बघतो तुला मी. हे जरा प्लीज मला प्लीज रिक्वेस्ट होती. हा ओय झोप येते वाटत. हो, आता रात्र म्हटल्यावर झोपच येणार ना. हा घ्या जरा प्लीज. रात्री सांता क्लॉज पण येतो. ए कर ना, ते कर ना. मला रूम पाहिजे. रूम दे प्लीज. फन एलिमेंट. वाव. चल चल. हे धर, मला रूम पाहिजे. पटकन रूम दे मला. अरे खूप झोप आली यार. प्लीज यार. खूप नाव समीर चौगुले. एस ए एम बघा जरा पटपट. ई काय करतोय? ते समीर मधला ई बोलताय. डबल आय आय ली रे. आय ली नाही. ई काढ आणि आय टाक. टाक आय टाक ना त्याच्यात. आधार कार्ड देतो. आधार कार्ड देतो. इथे माझ्या देतो. आधार कार्ड देतो. किंवा पॅन कार्ड आधार कार्ड आहे ना, दिलं ना मी. काहीच प्रॉब्लेम नाही. किंवा पासपोर्ट. अरे आधार कार्ड आहे ना समोर. किंवा बँक पास. आधार कार्ड. अरे आधार कार्ड. आधार कार्ड देतो ना मी तुला. किंवा ज्याच्यावर फोटो आहे. आधार कार्ड. इसका बोलते हैं आधार कार्ड. असं आयडेंटिफिकेशन कार्ड. अरे दाखवलं ना बाबा आधार कार्ड मी. काय झालं? डोळ्यात लागलं आधार कार्ड. म्हणजे मगाशी मी जे हे असं केलं होतं त्याचं तू आत्ता केलंस? अरे एवढा स्लो आहेस तू? अरे बाबा घे ना, तुला देतोय ना आधार कार्ड देतोय ना. घे ना बाबा घे. घे याच्यात शिरलंय घे. चल 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 रे लवकर. समीर. हा मग मी काय हे म्हणालो. चल ना बाबा लवकर घे. बुकिंग कर ना बाबा. माझं रूम दे ना यार. मी थकलोय यार. 6 तास प्रवास करून आलोय. प्लीज यार. डबल रूम हवी. डबल रूम. डबल रूम हवी. फाईन. डबल रूम हवी. की सिंगल रूम. डबल रूम बोललो ना मी आता. की ट्रिपल शेअरिंग. डबल रूम. की डॉर्मेट्री. डबल रूम. डबल रूम. डबल रूम दे मेरे को. सायलेन्स प्लीज. ओरडू नका. हॉटेल आहे. शांत बसा. तुम्ही सांगून ठेव. मारे ना असे असं केलंस तर. मुद्दामून करायचं नाही. सांगून ठेवतोय. ओके डबल येस येस. रूम. चल चल लवकर लवकर रे बाबा. चल चल चल. पण तुम्ही तर सिंगलच आहात. असा झोपणार आहे मी. असा मोठ्या बेडवर असा झोपणार आहे मी. तुम्ही बाबाचं काय जातं. मी पैसे भरतोय ना डबल रूमचे. दे ना बाबा. फ्लोअर कोणता. कुठलाही दे. चल पटकन दे. पहिला. दे दे दे. दुसरा. दे ना. तिसरा. अरे दे सांगतोय तर. अरे तू दे ना. अवेलेबल आहे तू दे. 8व्या माळ्यावरून समुद्र दिसतो. 8वा माळा दे. चल 8वा माळा दे. पण आमच्या हॉटेलला 8वा माळाच नाही.
सांगतो कशाला मग मला ऑप्शनच जर नाहीये का देतोस मला ऑप्शन. बाजूच्या हॉटेलला आहे. अरे पण तिकडे जाऊन आलो मी, फुल आहे हॉटेल ते, म्हणून इकडे आलो ना. एकच हॉटेल आहे तिकडे जागा आहे. नको रे बाबा, दे ना बाबा, दे तू दे, रूम दे, चल चल बाटब दे हवाय. दे. हे बघ हवाय दे, बाटप दे दे. कशाला? मला तळाशी जाऊन मोती काढायचे आहेत सगळे. तुला काय करायचं यार? बाटपचे पैसे घे, बाटप दे, संपला विषय. बाटब वाल्या रूम फुल आहे. मग बोलतो कशाला रे? बोलतो कशाला? बोलतो कशाला रूम फुल आहे? अरे अरे मला ऑप्शन देऊ नको. ओ बाई, मी माफी मागतो तुमची. मी मगाशी तुम्हाला ॲरोगंट म्हणालो, मी काहीतरी बोललो तुम्हाला उलट सुलट, शब्द चुकले माझे, माफ करा, माफ करा. माफ करा, मला शब्द चुकले बस. घासावा शब्द, तासावा शब्द, तोलावा शब्द बोलताना. रूम दे रे, रूम दे. चल, वायफाय हवाय. वायफायचं नाव काय? फास्ट अँड फ्युरियस. तुला लाज नाही वाटत का रे? तुझ्या वायफायचं नाव फास्ट अँड फ्युरियस आहे. तुझ्या वायफायचं नाव? वायफायचा कोड काय? काय? कॅच मी इफ यू कॅन. तुझ्या वायफायचं नाव कॅच मी इफ यू कॅन लिहिलेस तू? तुझ्या वायफायचं नाव गोगल गाईपेक्षा स्लो आहेस. अरे कासव सुद्धा तुझ्या बाजूला आलं असं करून जाईल पुढे. एवढा स्लो आहेस तू. कॅच मी इफ यू कॅन हे ठेवतोस तू नाव. परत करा. अरे हे काय गोट्या सावंत आहेस तू? मी काय शो लावतो? शो काय लावतोस? डन करू. डन कर, चल डन कर, डन कर. वेबसाईट वर बुक केलं तर 50% डिस्काउंट. हे आधी नाही सांगतायत तुला मला? हे आधी नाही सांगतायत तुम्ही, पण आधी नाही सांगतायत मला? एवढंच आहे रे तुझ्याकडे? एवढंच करताय? वाक्य नाही, काय नाही, पाठांतर नाही, बिंदास उभी आहे तिकडे. एक मिनिट, मी आता साईटवरून बुक करतोय, मला 50% डिस्काउंट पाहिजे. हे काय? अरे साईट हँग झालेली आहे. पुढच्या आठवड्यात चालू होईल. अरे मग काय सांगतोस तू? आत्ता कर म्हणून 50% काय सांगतोस? कॅन्सल कर, माझं आहे ते कर. चल. मी कट केलं. कट केलं म्हणजे? परत फॉर्म भरावा लागेल. तुमचं नाव. मरतोय. एकदम वॅव परफॉर्मन्स. बघूया हा फास्ट अँड फ्युरियस परफॉर्मन्स सुदेश दादांना कसा वाटलाय. ओहो, क्या बात, क्या बात, क्या बात. अप्रतिम अप्रतिम अप्रतिम. आणि खरंच माझ्याकडे शब्द नाहीत. तुम्हाला जेवढे सलाम करू, नमस्कार करू, तेवढे कमी आहे. खूप मजा आली. एक हे स्लो मोशन होते आणि तुम्ही परेशान झालात, हैराण झालात, म्हणून तुमच्यासाठी. हळूहळू चाले रे, हळूहळू चाले रे, याने हैराण होई समीर चौघुले. क्या बात है. What a musical compliment. मी फार लकी आहे की आज ह्या सेटवर बसलोय तुमच्या सर्व दिग्गजांसमोर. थँक्यू. गॉड ब्लेस यू. गॉड ब्लेस यू. हा तुमच्या मनाचा मोठेपणा आहे. सई. असं मलाही असा शिट्ट्यांचा पाऊस पाडावा असं वाटतोय आज.
कडक परफॉर्मन्स झाला. हंडे फॅन फॉर एव्हर. फॅन फॉर एव्हर हंडे, एवढंच बोलीन मी. तू खडूस रिसेप्शनिस्ट खरंच भावा कडक. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. मंडळी, छोटं कुटुंब सुखी कुटुंब असं म्हणतात. पण आता तुम्हाला जो काय अनुभव मिळणार आहे त्यातून तुमचं मोठं मनोरंजन होणार हे मात्र नक्की. जे घेऊन मंचावर येत आहेत हास्य जत्रेचे इरसाल जत्रेकरी. नमस्कार. नमस्कार नमस्कार. हा नमस्कार या. हा नाही, मी ओंकार राऊत. बर, छोटं कुटुंब सुखी कुटुंब ही सरकारची जी योजना आहे त्याची माहिती द्यायला मी आलेलो आहे. एकटं झालं वाय? हा. अच्छा, तिला नाही आणली बरोबर? कोणाला? योजना. अहो निदान फोटो तरी आणायचा दाखवायला मला. अहो, योजना म्हणजे मुलगी नाही, मग योजना म्हणजे ही स्कीम. स्कीम. अच्छा, स्कीम घेऊन आलं बाय का? हा, हा, बरं हा. बरं, बसा बसा. लास्ट बसा. थँक्यू थँक्यू. हा, असू द्या. आहे. काय स्कीम काय आहे? म्हणजे बक्षीस काय मिक्सर आहे का आपलं वेगळं काहीतरी ठेवलं? नाही, मग तशी स्कीम नाहीये. म्हणजे स्कीम म्हणजे आपलं सरकार जे आहे ना, सरकारने जी योजना राबवली आहे समाजासाठी म्हणा, जनतेसाठी म्हणा, सुखी कुटुंब छोटं कुटुंब, त्याची माहिती द्यायला मी आलोय. आणि तुमच्या परिवाराची कुटुंबाची माहिती मी लिहून घेणार. ह्यानं काय होणार आहे? ह्याने काय, मी सरकारला पाठवणार ती आणि सरकार बघणार पुढे त्याचं काय कसं करायचं. हा, तुम्ही प्लीज तुमच्या कुटुंबाला बोलवाल का? हा ना, बोलवतो. कुटुंबाला बोलवायचं ना. हा. तेरी या या, दचकू नका, घाबरू नका. बसा बसा बसा. ओ बसा. हो, ये बसून घ्या सगळी. बसून घ्या. तू बस. मी चुकीच्या वेळी आलोय का? भिशी वगैरे आहे घरात का? फंक्शन आहे घरात एवढी लोक? नाही, फंक्शन नाही, मोरेंचं हे जंक्शन आहे. ही माझीच फॅमिली आहे का नाही? एवढी? हो हो, ओळख करून देतो तुम्हाला. ही माझी बायको ईशा. नमस्कार. ईशा थोरली. थोरली? हा, नंतर सांगतो. थोरली. आणि ही जी दोन पोरं आहेत ना, ती हिची आणि माझी आहेत. नावं काय रे तुमची? मी रमेश. मी विराज. शाळेत जाताव काय? अहो, तुम्हीच काय विचारताय? तुमचीच मुलं आहेत ना? नाही नाही, मी घुटमलत बसत नाही. एकदा कार्य संपलं की विरक्ती घेतो का? बर. ईशा, आपली ती बारकी दोन आहेत कुठं? खेळायला गेली आहेत ना दोघं. छोटी छोटी अजून दोघं आहेत. 4 आहेत आमच्याकडे. 4 मुलं आहेत तुम्हाला? खेळतायत बाहेर. 4 मुलांची आई आहे का नाही? 4 मुलांची. हो. बापरे. घेतलं लिहून? हा, घेतलं. बरं बरं. माझी दुसरी बायको हीच येत ना. नमस्कार. दुसरी बायको? हा, दुसरी बायको. हा, बर. आणि ही कोण मुलगी आहे का तुमची? ते नंतर सांगतो तुम्हाला. आणि ही जी 2 मुलं आहेत ना, ते हिची नि माझी आहेत. काही नावं काय रे तुमची? मी दत्तू. मी बने. मला ओळखताव काय? हा, मधले पप्पा आमचे. मधले पप्पा? मी मधली आई आहे ना, म्हणून मग माझी पोरांना मधले पप्पा म्हणतात. आणि हे आमचे थोरले पप्पा. मी थोरली आहे ना, म्हणून थोरले पप्पा म्हणतात. हा, पण पप्पा एकच आहेत ना? पण आम्ही थोरली आहे ना, म्हणून. मी मधली आहे ना. अच्छा अच्छा, अंदाज येतोय मला. ऐकूनच. हा, अच्छा. अरे, आपली ती दीड पोरगी कुठं आहे? दीड पोरगी काय? नाही, पोरगी एकच आहे, पण त्याला 1.5 शानी आहे. मला कसं म्हणते, अरे ब्या आपल्या अवकातीत राहा. लहानपणापासून पहिलं वाक्य हेच शिकली बोलायला. आजूबाजूला लोकांना ऐकते ना बोलताना, तसंच बोलतोय. परब्या अवकातीत राहा. अंदाज येतोय. ह्यांचं काय? ही माझी तिसरी बायको प्रिया. ही तुमची बायको आहे? हो, बायको आहे. सख्खी बायको? सख्खी म्हणजे काय? तुमची बायको आहे? माझी बायको. नवीनच आहे ना, परवाच केले. परवा? हो, परवा. अजून अंदाज घ्यायचा बाकी आहे. कसला अंदाज घेताय तुम्ही? तसं नव, काय झालंय, ती हाय शहरातली, त्याच्यामुळे तिला अख्खा गाव पर्यटन स्थळ वाटतं का नाही? हो, सकाळी
4 किलोमीटरवरनं ना पाण्याचा हंडा घेऊन आली. आता तिला कळलं गाव कसा आहे ते. हा. अच्छा होय, होय. ए पोरांनो, जा, खेळायला निघा. चला. अहो नाही नाही नाही, कशाला घालवलंय? निघा. अहो नाही नाही नाही, थांबा. त्यांना कशाला घालवलं? लागणार आहेत ती मला. अहो गर्दी नको, शॉट मिळत नाही ना. इथं गर्दी असली की शॉट मिळत नाही. मग वैभव कसा म्हणतो, जरा इकडं सरक तिकडं सरक, याच्यात आमची कॉमेडी सरकते का ना. म्हणजे हे कसं कॉम्बिनेशन शॉट भेटतो, तुमचा वेगळा आमचा वेगळा असाही वेगळा. बरं ठीक आहे ठीक आहे, हरकत नाही. आणि ती कोण चौथी बायको नाही ना झोपलेली? नाही नाही. माझा सक्का मामा. अच्छा माम. मामा 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 उठा, ते बघा कोण आले, उठा. कोण आलाय? सुनबाई, अगं बोट धर. अरे मोडलं परत लग्न माझं. काय 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 यांचं काय झालं यांना? सारखं सारखं लग्न मोडतंय ना. 25 पुरी ह्यांना बघितलेल्या, लग्न काही जुलत नाही. अरे वसाड्या कसं लग्न होईल? अहो हा माझा भाचा, हा. मी त्याचा मामा. मी ह्याच्यासाठी मामी बघायला जायचो, तेव्हा मनात ठरवायचो न आवडलेली पोरगी, न आवडलेली पोरगी. नेमका हा वसाड्या न आवडलेली पोरीचा बोट धरायचा. न माझं लग्न झालेलं नाही. वासाड्याची चिंतीन झाली ती लग्न. अरे हो मामा, अरे होय लग्न. तुझ्यासाठी पोरगी शोधणं चालू आहे ना. तू याला घाबरतो, झोप तू. अरे कधी बघशील वासाड्या कटाला आला एकटाच या ब्लँकेट झोपून झोपून. ठीक आहे हरकत नाही. वेगळीच बाप रे बाप, गजब फॅमिली आहे एकदम. वेगळीच मॉडर्न फॅमिली आलेली आहे. पण मला खरंच कळत नाही वहिनी, यांनी दुसरं लग्न केलं, तुम्ही काय बोलला नाही त्यांना? बोलले की, म्हणलं लय छान केलं तुम्ही तिला घेऊन आलात ते. नाही, खूप काम पडायचो. घरचं पण बघा, स्वयंपाक बघा, पोरांना सांभाळा, शेती बघा, लय कटाळा यायचा आणि अंग दुखायचं. म्हणलं ही आणली तर बरं झालं. ही पोरांना पण बघते, शेती पण बघते. पण ताई, तू स्वयंपाकघरातलं सगळं बघतेस म्हणून मग मी बाहेर जाऊन काम करते. आता तू एवढं बघते, मी स्वयंपाक नाही बघणार का? एवढंसं करायला काय तुझ्यासाठी? एवढंच म्हणते, तू खूप काम असू द्या असू द्या. मुनी शेतीवाली गेली. शेतीवाली? हो, ही BSc ऍग्रिकल्चर आहे का नाही? BSc ऍग्रिकल्चर? हो. आणि तुम्ही? मी 9वी नापास. 9वीचा रिझल्ट आला आणि हिच्यावर लग्न झाला. त्याच्यामुळे शाळेत जायला वेळच नाही गावला का नाही. मग कशाला शिकायची गरजच नाही पडली. म्हटलं घरातच शाळा काढूया आपण. बरं नाही, हे बरोबर आहे. पण 2-2 असताना मग हिच्या बरोबर म्हणजे ह्यांच्या बरोबर लग्न? नाही ते काय झालं, म्हणजे आता शेतीचं उत्पन्न कसं कमी जास्त होतं ना. मग काय लग्न केलं म्हणून? नाही, काय ती माहिती घेण्यासाठी मी शहरात गेलो. ती ही भेटली, तिथं आमचं जुळलं का नाही. शहरात जाऊन लगेच तुम्ही प्रपोज केला तिला? मी कसला प्रपोज करतोय, तिनंच प्रपोज मारला. काय तुम्ही यांना प्रपोज केलं? नाही तर काय, हे काय पर्पज करणार आहेत पोरीला? बाबा दुसऱ्या पोरीकडे नजर वर करून बघत पण नाही. नाका समोर चालणारा माणूस आहे. मला विचारा ना. 3 बायका आहेत त्यांच्या आणि हे पोरीकडे. कधी नाही. चांगलंय, छान. पण काय ह्या काय करतात म्हणजे? Hi, I'm Priya. I'm a software engineer from IIT. I basically handle all his startup businesses. I look out for clients and I work from home. तुम्ही बोलता कशी एकमेकांशी? त्यात काय बोलायचं? प्रिया, Yes, darling. I think just talking about fertilizer, good everything else. Not animation, good thing, everything, and fertilizer. Exactly, that's what I told them, but they said that they want a particular requirement. No, I want to just listen for a moment for garden and fertilizer, as farming, as house and office garden, as nothing else. That's a brilliant idea, darling. Thank you so much. Yes, I'll definitely tell that, and then I'll tell them to revert back as soon as possible. No formalities. Nothing but कल्ला काय? कल्ला काय? कल्ला तिचं कळलं, तुमचंच कळत नाहीये. तुम्हाला काय कळतं? तुम्ही काय उत्तर देताय मला कळत नाहीये. तुम्हाला कशाला करायला पाहिजे? तुम्हाला काय माझ्यावर लग्न करायचं आहे? एक वेळ चौथी आणा, चौथा नको. काही काय बोलताय? मी कशाला लग्न करेन यांच्याशी? अहो करून बघा, मग कळेल. मला नाही. अरे मला नाही करायचं यांच्याशी लग्न. माझ्याशी करा.
अहो कुणी ए सुनबाई बोट धर ग नको नको बोट अरे बापरे हा पण लग्न मोडलं परत लग्न म्हणलं. तुमचं बॅड लक. अरे बॅड लक आहे काय? बॅड लक आहे तुमचं? बॅड लक आहे आमचं काय चाललंय या घरात? काय झालं? अरे केवढं मोठं कुटुंब आहे. मी कशाची माहिती द्यायला आलोय तुमच्याकडे? छोटं कुटुंब सुखी कुटुंब याची माहिती द्यायला आलोय. तुम्ही सरकारला काय तोंड दाखवणार आहे? मला सरकार सोडा समाजाला तुम्ही काय तोंड दाखवणार आहात? समाजाचं काय घेऊन बसलं? व आमची अख्खी फॅमिली म्हणजे एक समाज आहे का? अहो, तसं नाही बरोबर आहे पण काही सण वगैरे त्यासाठी तुम्ही समाजात बाहेर जात असालच ना? बाहेर कशाला आम्ही बाहेर कधीच जात जात नाही नाही, हो. सण साजरे करत नाही तुम्ही? हे करतो ना हो. आमच्या नवरात्रीमध्ये ना आमचा स्वतःचा गारबा असतो आणि 9 दिवस आमिर हडकरचा बँड असतो आमच्याकडे. बुक 9 दिवस अख्खा इथे असतो. इथं- आमिर हडकर इथे असतो. इथं असतो. 9 दिवस आमच्याकडे असतो. तर काहीच नाही. दहीहंडीला तर आमच्याच पोरांचे 4-5 थर लागतात ना. तरी पण 2 राहतात. ती छोटी छोटी आहेत ना बरं, ती अजून बरं, नाही. बरं. पण पुढच्या वर्षी ती तयार होतील वरच्या थराला. ऐका ना ऐका मधल्या थांबा जरा तुम्ही थोडं थांबा. माझं म्हणणं वेगळं आहे. सरकारने जी ही योजना काढली ती का काढली आहे? का? कारण आपलं पॉप्युलेशन वाढतंय. प्रॉब्लेम असा आहे की देशाला असं वाटतं की धान्य कमी पडू शकतं, कुपोषण वाढू शकतं, होऊ शकतं ना, म्हणून ही योजना काढली आहे सरकारने. हा. तुमच्या घरात कुपोषण होतंय का? काय मुलांना, लहान मुलांना तुमच्या? आमच्या घरात कुपोषण? हा. अरे कोंबड्याला बदाम टाकणारी आम्ही माणसं. काय बोलताय तुम्ही? काय बोलतो म्हणजे? कोण कोंबड्यांना बदाम टाकतं? आम्ही टाकतो का ना. आमची जी कोंबडी अंडी देतात ना ती बदाम कलरची असतात का ना. गप्प बसा. काय गप्पा बसा काय सांगणार. आमच्याकडे 2 कुत्रा आहेत ना. हा तो पिझ्झा खातो तेव्हाच भुंकतो का नाही. पिझ्झा खातो कुत्रा आणि भुंकतो. मग? वाटते असो ठीक आहे हरकत नाही. पिझ्झा खाता तुमच्या घरी सगळं खूप खात्या पित्या घरचे आहात. पण एकांत मिळतो तुम्हाला? वेळ मिळतो? मला वेळ काय मला वेळ असतो. कसा वेळ असतो तुम्हाला? काय आहे, ती मेरी आहे ना मेरी ती शनिवार रविवारी येते आणि ह्या सगळ्यांना पिकनिकला घेऊन जा. कोण मेरी? यांची गर्लफ्रेंड. तुमच्या बेंबीत कस्तुरी आहे का हो? कस्तुरी बोलला नाहीत कधी. कस्तुरी कोण? घरी आणा की कधीतरी. जेवायला घरी बोलवा. अहो, नाही, कधी बोलले नाहीत अहो आम्हाला कस्तुरी म्हणजे मुलगी नाही हो. कस्तुरी म्हणजे घरी आणा काय? घरी आणा दिसली स्त्री घरी आणा हा नियम आहे घराचा. मूर्ख. कस्तुरी हरणाच्या बेंबीत कसुतरी होत आहे आता मला. प्लीज सिट डाऊन प्लीज. सिट डाऊन वगैरे नाही. मी कसं काय तुम गर्लफ्रेंड काय यांना 3 बायका आहेत तुमच्या तरी गर्लफ्रेंड करावीशी का वाटली तुम्हाला? मला कळत नाहीये. अहो, तसं चिडचिड करू नका ना. तुम्ही सांगते ना तुम्हाला. अहो मेरी ताईंना पण लग्न करायचं आहे त्यांच्याशी. पण यांचं काहीतरी ते काय म्हणतात ग ते करायचं यांना. लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप. ते काय ते चालू आहे त्यांचं. रिलेशन काय हल्ली चालतं ना काय करायचंय. 2050 साली आलोय मी इथे असं वाटतंय मला. कुठलं जग आहे हे? का बरं. का तुम्हाला लॉंग डिस्टन्स कसं करायचं? 3 बाय ते तुम्हाला नाही करायचं. तुम्ही सगळं लिहून घेतलं ना. चला आता मला मेरीला भेटायची वेळ झाली आहे. मी निघू काय आता? अहो थांबा निघता कुठं. मी त्यांच्यासाठी कैरीचं पण केलंय ते घेऊन जा. थांबा घेऊन येते डबा. आपल्या शेतातली ताजी ताजी भाजी आणली मी आणते. थांबा. I have updated the software in her tab. Just take it with you. नो प्रॉब्लेम. Just give my regards. अरे नाही बोल नका बोलू रे. चुकीचं आहे सगळं इथे. अरे हे वसाड्या त्या मेरीला तरी बघायला मला घेऊन जा एकदा. या म्हाताऱ्याचं लग्न करून टाका काय ते एकदाच. तुमची 3 लग्न झाले भरसाट. दोन्ही बोट पकडा आणि लग्न करून टाका काय ते. लग्न करून टाक. काय हो, चला येतो मी येतो पटकन. चला Tab also inside, no? चल नीट जा. हो नीट जातो. चल Take care. Bye, darling. कळवा. काय झालं? एवढे समंजस स्त्रिया कुठे मिळाल्या तुम्हाला? इथं म्हणजे काय गुणा गोविंदानी नांदतायत ते? मग आहात कोण तुम्ही? तुकतुकीत कांतीचा कातील प्रभाकर. मला चरणात घ्या या. तुमच्या. मला एकही सापडत नाहीये. तुम्ही 3 आणि गर्लफ्रेंड पण केली. हो चाल गर्लफ्रेंड पण आहे. काहीच वादविवाद होत नाहीत का हो ह्यांच्यात? कसं होणार. आम्ही सगळं मिळून ना रील बनवतो का नाही. समजा रील मध्ये कुणी चुकी केला ना की त्याला आम्ही सांगतो बघ परत ही चुकी होता कामा नाही.
आयुष्यात किती पण चुका झाल्या पण आम्ही रील मध्ये कधी चुका करीत नाही काय समजलं रे चला रे यांना आपण रील दाखवूया Reel? म्हणजे त्यांना Reel? कळेल आपण काय. Reel? हो, reel, हा. Reel? हा? Reel? चला, चला. हा, Reel करता म्हणून हो हो आता बघा ऑल रेडी रेडी हा हा चला मामा 2 3 स्टार्ट वा 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 कातिल मोरेंचा या फॅमिलीवर बरेच जण जेलस होणार आहेत ऑनेस्टली पण कातिल होता परफॉर्मन्स वा सुदेशदा मला समजत नाही काय कमेंट करू तुमच्यावर तुम्हाला एक फार मोठं या देशात एक पद मिळावं अशी माझी इच्छा आहे आणि मला वाटतं तुम्ही ना शक्ती कपूरचाही रेकॉर्ड तोडला तुमने 3 बीवियां कर ली लबाकल मोले अब चौथी भी कर लो ताकि तुम्हारी जिंदगी में धाकी चिकी आ आणि तुम्ही किती दिवस झोपून लहान आलो गोधडीच्या बाहेर या जरा चलो चलो थँक्यू सही मॅड परफॉर्मन्स होता प्लॅटोनिक कोण आहात तुम्ही हां म्हणजे मला असं वाटतं की अशा प्रकारची भूमिका तुम्हीच फक्त पुल ऑफ करू शकता ते पण त्याच्यामध्ये खूप डिसेन्सी होती कुठेही लाईन क्रॉस झाली नाही तुमचं कन्व्हिक्शन इतकं कमाल आहे की विश्वास बसतो की हो असं असेल तिघी व्यवस्थित राहत असतील हे अशक्य आहे मोरे आणि यू आर गिफ्टेड आय थिंक ते कधीच सोडू नका मजा आली फार मजा आली आणि सगळ्या बायका खूपच आवडल्या मधली बायको मोठी बायको छोटी बायको खूपच भारी काय वेगळाच विषय होता आणि मला असं वाटतं ह्याला फॅन्टसी जॉनरा म्हणायला हरकत नाही आहे कारण असं होत नाही खऱ्या आयुष्यात आणि हे मी प्रेक्षकांनाही सांगू इच्छिते की हे सर्व काल्पनिक आहे मनावर घेऊ नका हे सर्व काल्पनिक आहे मनोरंजनासाठी आहे तुमच्या त्यामुळे मजा आली खूप आणि वेगळीच कन्सेप्ट होती आणि तुम्ही छान एक्झिक्यूट केली नमस्कार मंडळी मनोरंजनाच्या आठवडे बाजारात हास्याचा ताजा माल घेऊन आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा 4 वार हास्याचा चौकार मंडळी आज पुन्हा एकदा भजनाचा नाद घुमणार आहे कारण आज पुन्हा एकदा कोणीतरी कुणाला तरी भेटायला येणार आहे तेव्हा सज्ज व्हा हास्याच्या या सांगीतिक अनुभवासाठी ताई आहे ताई पशा ये पशा अरे काय करतोस पशा पाणी पितोस ये काकी सांडतला आता घे काकू वाय जसा असाच पाजून बघ हाय का गेला बघ काय आग लागली तुझ्या तोंडाला ती ये घे पकड 12 वाजता येणार हा मागून धरणं 12 वाजता येणार मागून धर पशा 12 वाजता येणार ए काकू बसव त्याला बसव पशा बस 12 वाजता येणार बस रे ये बाबा नाही बाबा 12 वाजता येणार. बस बाबा मागून धर. पशा ये काकी बघ बारा तरी वाजता कसं करता तू मागून धर अरे पशा माय काय झालं रे कोण बघ काकी काय झालं? 12 वाजता येणार मागून धरणं अरे कोण धरणार कोण येणार आहे 12 वाजता 12 वाजता येणार भजनातली माणसं कमी झाली आता कोणी यायला मागे पम्या कुठे राहिला मी कुठे गेला पम्या गेला ए बा पम्या भजनाला चल 12 वाजता अरे येणार. भजनाला कुठे आतमध्ये हा बघा फनफनला आहे मागून काय बारा वाजता काय झालं काय मागून धर काय झालं काय 12 वाजता येणार मागून धरणार 12 वाजता येणार मागून धरणार अरे याचा डिस्प्ले लॉकच झाला अरे मागून येऊन कुणी बारीक पिनचा चार्जर मागितला की काय बालू भाऊजी काय बोलता काय तुम्ही तुम्ही झालं काय म्हणजे भाऊजी बघा अरे मागे घ्या
पम्या अरे नेमका झालंय काय ते तुम्ही सांग. मोऱ्यानु काय आला त्याच्या मोबाईलला रेंज नव्हती ना म्हणून आपला राखणदाराचा वड आहे तो त्याला तिकडे घेऊन गेलो आणि म्हटलं वाईस धार मारून येतो मी वाईस बाजूला गेलो तर हा 1 मिनिटात पलत माझ्याकडे आला नुसता घामानच भिजला होता हा आणि मग मला म्हणतो कसा मागून कोणतरी आली हात ठेवला मी विचारला पशा बरा आहेस ना सांभाळा ये बाबू सांभाळा या वाक्य ऐकलं रे ऐकलं की तापान फणफणतोय म्हटलं वाक्य पशा बरा आहेस ना हळू हळू वाहन आहे का वाहन आहे काय हो आहे इकडे तिकडे ते. घ्या लवकर घ्या. लवकर ये. या. थोबडा मारा. तुला काय करत बसती 7 वाजता त्या वडाच्या झाडावर न्यायची नाही ते काय अरे त्या वडाच्या झाडावर शेंद्री जकी नाही काय शेंद्री जकी नाही चल तुला ओलं करून देतो हा तिला घेऊन जा घरात रांगोळी घालायला काय हो काय बोलतास माका ठाऊक नाही म्हणून विचारलं. अगं शेंद्री मागून धरणार म्हणजे 12 वाजता येणार अरे मागून धर ओरलॅप थांब वासड्या तू तरी बोलला तर मी तरी बोलतो हा? तू गप करतो सगळा जाऊ दे. ए बेबल्या हळद कुंकू घेऊन ये हा हाय घ्यावा. या बेबल्याला आपल्याला कुणीतरी काय काय हा काय बोलताय तुम्ही काय काय बोलू नाही तर काय करू झाला काय अरे कोणाला सांभाळू या बेबल्याला सांभाळू याचा ओव्हरलॅप सांभाळू की माझा वाक्य सांभाळू जाऊ दे त्याला काय झालं तर बघा आधी. तू हळद तू घेऊन नटू बाबा नाचताय नुसता मग तर त्यात आलंय स्किट मध्ये मागून धर हा बघा त्याला नीट उभा करा आणि चांगला जागेवर उभा करा आणि बसवा म्हणजे खायची गोष्ट नव्हे खायची बॅटरी जाय भूत भाई बॅटरी जाय इकडे आहे ना अरे वासाडी पडली अरे त्याला काय सांगितलं तुला उभा करा आणि बसवा. त्याला बसवा मध्ये ह्या ठिकाणी बसवा नाही नीट बसवा सांगतोय तर काय कळतच नाही ह्या लोकांना. हो मोऱ्यानु जतीन काय पोटातून बाहेर काढणार आहो तुम्ही काय एक काम करा पकडा आलो पकड आधी लावून घ्या बघा अरे स्थिर हो पकड त्याला अहो खालचा मुदा हलतोय खालचा मुदा हलतोय हे मुद्याला पाहिला थांब बाय माझ्याशी कसा निघताच का नाही बघताय बाय माझ्याशी सत्याची पांढरे रात्रीचा प्रहराने बोलणं घ्यायला राजा बाय माझ्याशी काय समजतात बरा ये अरे वा रे वा अरे काल हा पश्या वडाच्या झाडाखाली बसला होता आणि 7 वाजता मागणं हात आला आणि म्हणाली पश्या बरा आहेस ना अरे ये मोर्या अरे आता सत्याची पिवळी झाली असती याला पांढरी करणार झाली मायरी झाली माझी शेंद्री जकी ही ऐकण्यातली नाही ऐकण्यातली नाही ऐकून घ्या तुम्ही भजनाचा सूर लावा हा बरोबर ती अंगात निघून जाईल पटकन चला भजन घ्या पशा या पशा मी कुठे हे सोडला घेतलास ना वहिने हा कातील मोरे अरे अशी भली भली होता मी बाटलीत भरून ठेवलेली आहे मर्यानो तुम्ही आला म्हणून वाचलं माझा पशा बाय लय उपकार झाले चालतो साहेब जरा चालतो साहेब पाणी पितोय पशा पाणी पितोय हाय मला बरोबर पशा बरा आहेस ना
बारा वाजता येणार. मागून धर ना. 12 वाजता येणार. मागून धर. त्याचा खांदा म्हणजे काय मंदिराचा चिराय सारखा हात ठेवतेस ती ह्या वासाडी बाई आहे, अक्कल नाही हिला. काय करायचं? काय करायचं तुम्हीच बघा. मागून धर ना. मी नाही बा धरणार. तुम्ही मागून धर. मालो पकड. मालो पकड. अरे थांब थांब. अरे वरनं धरलं की खाल्लं मिक्सर हलवतो. हो अरे मग कांदा खोबरं लावते मिक्सर. कांदा खोबरं लावू मी. तुम्ही काय घाबरताय काय? मी अशी भली भली भूताने मी माझ्या पायाखाली चिर हाणली आहे. मी घाबरतोय मी घाबरतोय तुला. अरे जा रे जा. मी घाबरीन तुला वाटलं. मागून धर ना. 12 वाजता येणार. मागून धर. मागून धर. मागून धर. 12 वाजता येणार. मागून धर. येणार ग. येणार ग. भाग्ये ह्याच्या अंगात भूत घुसलंय की ना आतल्यात अशी बनवून डाउनलोड केला नाही. पोराला काय झालं बघा. हे भावानं थांबा. जे आपल्याला जमलं ना ते भूतान केला. काय वडा एस्टॅब्लिश केला. या साधा सुद्धा नाही. या पिंक्याचा भूत आहे. पिंक्याचा. कोण पिंक्या कोणा? म्हणजे पिंक्या तुम्हाला माहिती ना याची वर्ग मैत्री. काय सांगतास? अरे हा तिचा केस इंद्रायचा आणि ती ह्याचा भांग पाडायची. पण मोऱ्यानू ती सुका फरसाण खाऊन मेली ना. अरे मेल्या सुका फरसाण ह्यानेच आणून दिला नव्हता. ती आली वाटतं याची पापडी चुरायला. काय ग काकी? हा मी पण याच्या शाळेत होते. त्या पिंकीत बरोबर फरसाण दिल्यान. काय रे पशा माका नाही कधी फरसाण. अजून जवळ गेली असेल ना फरसाण हक्क भरवला नसतं तुला. हो मोरे भाऊजी पशाचं आवडीचं भजन घ्या. पशाचं आवडीचं भजन घ्या. अंग सोडून चला. आणि वड्यात पडला तर नाही पडायचा. अगं भजन गावल्या माझं सोडतो कोणी अंग बघ. आणि काय तर लवकर घ्या. आता स्किटला वैभव सारखा मुंजा लागायचा. या कोणीतरी उचला. पाणी घे पाणी घे. पाणी घे. सोडला काय रे माझ्या पोराला सोडला. कुठं इथंच आहे. मला एवढं दमाला का झालं. पाणी घे. मग दमाला का झालं. काय नाही प्रवास करून आलायस लय लांब ना. सगळ्यांनाच दमवलंय. चालतो चालतोय. वा पशा ओळखलास काय? ये बाई हा कोण? पशा बरा आहेस ना? तू येडी आहेस काय गं? बस हट बस. कुठली आहेस तू कमल? काही झालं काय? अरे ह्या वाक्य कशाला बोलली? भूतान झपाटला नाही त्याला. काय? अर्धा राखणदाराचा वड आहे ना तिकडे घेऊन गेलो होतो त्याला. रेंज नाही म्हणून तर तिकडे कोणतरी आली मागून हात ठेवल्याने विचारला पशा बरा आहेस ना. ते वाक्य ऐकलं ना की असं काहीतरी करतोय. भूतान झपाटला नाही त्याला. भूत नाही तर मी होते. हा लय महिन्यांनी पशा दिसला ना मला तिथं. त्याला भेटायला गेले. पाठमोरा उभा होता. त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि विचारलं पशा बरा आहेस ना. आणि तेवढ्यात माझी गाय ती गेली परबाच्या कुंपणात. तिला धरायला गेले आणि वळून पाहिलं तर पशा खुल्यासारखा पळत गेला. हा म्हंटल आधी गाईला दावणीला बांधू आणि मग जाऊ पशाला भेटायला. इथे अरे झालं काय? अरे वसाडी पडली तुझ्या तोंडावर. म्हणजे तू होतीस काय ती? मी होतीये. तुझ्या मला थोबाड फोडून घ्यावा लागला माहितीये. हा ए पशा अरे बाबा ऐक. अरे तुझी ती मैत्रीण असा काय करतोय. मैत्रीण ती कमल शाळेतली मैत्रीण. कमल मी कमल अजून तसाच आहे तू. भूत नाही गेल्या अंगात. तू तिला खुनवतोय रात्री 12 वाजता. वा पशा. काय बोलताय? एक मिनिट वाचड्या. चला भजन करा. भजनाला का थांबला? गेला. ऍक्च्युली या परफॉर्मन्स नंतर कमेंट सुद्धा गाण्यातून झाल्या. तर काय बहार येईल नाही का? प्रसाद दादा तुझ्यासाठी धरिल पैशाच अंग. धरिल
पाशाचं अंग काय धरिलं पाशाचं अंग अरे काय धरलं पाशाचं अरे अरे पाशा रात्री 12 वाजता येणार पाशा मागून धरणार काय धरणार माहीत नाही हे तुम्ही ग्रेट आहात भूत उतरलं धरलं पाशाचं अंग काय धरलं पाशाचं अंग हिंता 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 सई एवढी सुंदर दाद दिल्यानंतर मला खरंच बोलावंसं नाही वाटत आहे, पण कडक परफॉर्मन्स होता, अंगिक अभिनय खूप वाह. होता, ब्रिलियंट एनर्जी होती, खूप मजा आली. थँक्यू सो मच. मंडळी, गाणं पोपट सुमारिया चौघुल्या चक्क चक्क जाणार आहे एका बक्षीस समारंभामध्ये. चला तर सज्ज व्हा टाळ्यांसोबत हास्याचा गडगडाट अनुभवण्यासाठी. ऐक ए शेवंते ए शेवंते ए शेवंते ए लते कार्यक्रम काय आहे पण मला सांगितलंच नाहीये. कार्यक्रम काय आहे? ते तिसरं कुठं आहे बक्षीस ते ऐक ना जरा ऐक ना जरा माझं. कार्यक्रम काय आहे? मला प्रमुख पाहुणा म्हणून बोलवलंयस ना, मग कार्यक्रम काय आहे हे मला कळायला नको का? आणि प्रमुख पाहुण्याला असा भोरट्यासारखा आधीच नाही बसवत, नंतर बोलवतात. आता येत आहेत प्रमुख पाहुणे गाणं, मग मी असं येणार असं असतं ना, ते आधीच बसून ठेवलंयस. कार्यक्रम काय हे मला कळलं पाहिजे. दरवेळेला असंच होतं. मागच्या वेळेला सुद्धा त्याग एक जीवन असा एक सोशल इव्हेंट आहे असं सांगून एकाने शौचालयाच्या उद्घाटनाला नेलं. शौचालयातून काय त्याग करतो आपण हे मला कळायला पाहिजे. काय आहे कार्यक्रम, काय आहे हे मला कळायला. प्रमुख पाहुणा आहे, कार्यक्रम काय आहे? प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलंय की नाही तुम्हाला? हो प्रमुख पाहुणा. हा तुम्हाला पैसे देणार आहे की नाही? हो पण दिलेत कुठे अजून? देणार, समजा देणार, पण जरा गप गुमान तिथं खुर्चीवर बसा. तू नीट बोल. आणि माझी मी प्रमुख पाहुणा आहे इथे घरच्यासारखं वागू नका. मला माहिती आहे. सुरू करा लवकर कार्यक्रम. नगरसेवक आले का? लगोलग सुरू करते. त्यासनी थांबून ठेवते. लते सुरू कर कार्यक्रम. चल मला जमल ना, मला अगं जमल. हे बघ आतापर्यंत तू बघत आलेस ना कार्यक्रम आपला. या वर्षी पहिली आहे मला माहित आहे तुझी, पण करशील. लिहून दिलंय ना ते दीर्घ श्वास घेतलास ना. बस सुरू. हा चल. नमस्कार 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 मंडळी. वा पडदा उघडलाय. नमस्कार, मी लता गावारे. माझा तुम्हा सगळ्यांना हे नमस्कार मनापासून राम राम. होणार व्यवस्थित होणार. मी गृहसेवक गुणगौरव संध्यामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. कसं असतं मंडळी, दरवर्षी आम्ही नाही का घरकाम करणारे पुरुष बायका असे एकत्र जमतो आणि आमच्यामध्ये जे टॅलेंटेड लोक आहेत त्यांचा आम्ही गुणगौरव करतो, म्हणजे त्यांना असं सत्कार पुरस्कार देत असतो. अच्छा हा आहे कार्यक्रम, हे आधी सांगायला. तर त्याच्यावर मला नाही का 2 ओळी सुचल्यात, मी बोलून दाखवते. बोल बोल. जशी भिंतीवर रस्त्यात जळमाट, जशी भिंतीवर असतात जळमाट, जसं घरात असतो कचरा, आज आहे गुणगौर संध्या, कारण तारीख आहे 17. कोणाची कविता आहे ही? माझे डुकरावरून धिंड काढली पाहिजे कवितेची. नाही छान आहे, अप्रतिम ही कविता. अशा कार्यक्रमाला मला बोलवलंय, हरकत नाही. तर मंडळी, आपण आज नाही का खूप भाग्यवान आहोत, कारण आपल्याला लाभले आहेत मोठे पाहुणे लाभलेले आहेत. तर त्या मोठ्या पाहुण्यांची सत्काराने हे द्यायला सगळं मी जबाबदारी देते आहे शेवंताकडे. शेवंता तू ये. चांगलं केलं ये पोरी, चांगलं केलं. मस्त. हा नमस्कार मंडळी, नमस्कार. हे आहे सगळे नमस्कार कर. तर मी शेवंता
कसं आहे मंडळी, आज आपल्याला हित म्हणजे बघा लय मोठे पाहुणे लाभलेले आहेत. त्यांचं आज मी हित स्वागत करणार आहे. त्यांचं नाव आहे पंडित गणलेला पोपट. गाणं पोपट गाणं पोपट तर यांचं मी तुम्ही जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. मी पण स्वागत करते. स्वागत. हे काय आहे? पुष्पगुच्छ. माझ्याच घरचा आहे हा. माहिती. पगार देता वेळेवर. माझ्याच घरचा कशाला आणलंय ते देते? स्वीकारा. हा पुष्पगुच्छ नाही पू एवढंच आहे फक्त. बस. तर पंडितजींचं स्वागत झालेलं आहे. जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजेत पंडितजींसाठी. तर मंडळी, पंडितजींबद्दल मी काय सांगणार वेगळं. आज आपल्याला हे मोठे पाहुणे लाभलेले आहेत. त्यांना मी चांगलाच जवळून ओळखते आणि लयच चांगला ओळखते. लय भळसा माणूस आहे हो. मी काय यांची वेगळी ओळख करून देणार. म्हणजे तुम्हाला काय सांगू, कोणी बी येतं आणि टपली मारून जाते अशी गत आहे या माणसाची. कसं असतंय मंडळी, जसा काळ्या परकरचा रंग सफेद लेंग्याला लागतो बरं का, जसा काळ्या परकरचा रंग सफेद लेंग्याला लागतो तसा या माणसाच्या कलेचा रंग आपल्या या कार्यक्रमाला लागणार आहे. उत्तम गलिच्छ. उत्तम गलिच्छ उपमा आहे. वा सुंदर. कुपीत ठेवतो आपण जसं अत्तर बरं का मंडळी. काय लिहिलं हित कागदाव, कुपीत ठेवतो जसं आपण अत्तर तसं ह्या माणसाला मानधन मिळाले फक्त रोख ₹70. काय सांगू या माणसाचं, म्हणजे एवढ्या मोठ्या दिलाचा माणूस आहे. प्रवास भत्ता नाही काय नाही, फक्त ₹70 बोलीवर हित आणून बसवलं. नको सांगूस हे, नको सांगू. अजिबात माणसाला माज नाही, इतका चांगला माणूस आहे. तर मी हे जे आपले पंडित आहेत यांचं मी जोरदार टाळ्यांनी तर स्वागत करते. आणि ह्या कार्यक्रमाची जी पुढची सूत्र आहे ती मी लताकडे सुपूर्त करते. लता ये पटकन ये पुढे. इज्जत काढली. पुढे सगळं काय आहे ते. इज्जत काढायची गरजच नव्हती. तर मी आता आपले प्रमुख पाहुणे आहेत का ते गाणं फोगाट. फोगाट नाही पोपट. पोपट गाणं हे सॉरी गाणं पोपट सुमारिया चौगुल्या यांना विनंती करते की आमच्या सगळ्यांच्या लाडक्या श्रीमती आशाताई छानगुर्डे यांच्याबद्दल 2 शब्द बोलावे. मनोगत व्यक्त करायचं. या मनोगत व्यक्त करा. या इथं इकडे इथं येऊन बघा. या बोला. त्यांच्या गाया झाल्या पाहिजे एकदा जोरदार. काय बोलायचं काय पण काय काय बोलायचं आहे? काय बोलायचं आहे? कोण आहेत ते? माहित नाही मला. आशाताई कोण आहेत? आशाताई झांगुर्डे कोण आहेत? मला नाही माहिती. मला नाही माहिती. मी काय बोलू मग? मला स्क्रिप्ट मध्ये लिहून दिलं होतं ते मी बोलले. मला नाही कोण आहेत गा आशाताई झांगुर्डे कोण आहेत? मला बी नाही माहिती. अरे मग मी काय बोलू त्यांच्या? विमलने कागद लिहून दिले तेच आम्ही बोलतोय. कोणी लिहून दिलं? विमल कुठे आहे? हा विमल गेली ती पारिजात मध्ये. ती तिला बोलू इथं. हा पारिजात मध्ये गेली ती व्हीलचेअर वर म्हाताऱ्याकडे काम करते तिकडे गेली. दत्तू सांग तू तुला माहिती काढायला. तेच म्हटलं ना. ऐका माझं, माहिती काढायला पाठवले तर जे बोला काय. अरे मी काय बोलू? मला माहित पण नाही, ते ओळखत पण नाही. काळी का गोरी मला माहित नाही. आता खिंड लढवा तुम्ही पडदिशी, तो गेलाय माहिती काढायला तवर बोला काहीतरी. बोलतायत पंडितजी आणि बोलतील चांगलं. बोला. नमस्कार सगळ्यांना. मी गाणं पोपट पंडित सुमारिया चौगुलिया. नाही बोलायचं. थांब ना, स्ट्रेस रिलीफ करतोय. थांब. श्रीमती आशाताई छांगुर्डे कोण आहेत या? आशाताई छांगुर्डे कोण आहेत? आशाताई छांगुर्डे अतिशय सुंदर असं नाव आहे. ऐकल्यावर हो आशाताई छांगुर्डे असं आपल्याला आशाताई छांगुर्डे असंही ते आपल्याला म्हणता येऊ शकतं. किंवा आशाताई छांगुर्डे असंही आपल्याला म्हणता येऊ शकतं. नावातच गंमत आहे. आशाताई आशाता. तिन्ही अक्षरांना काना आहेत. आशाता. ईला रफार आहे. असं मिळून 1 2 3 काना 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 रफार काना 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 रफार. आशाता ई हे म्हणजे आशाताई कानामागून आल्या आणि रफार झाल्या.
माहिती मिळाली का जरा बघा ना मागे जरा विचारा कोणाला तरी माहिती काढायला पाठवले तर तुला तुम्ही तवर काहीतरी 5 एक क्ल्यू दिला तर मी बोलेन हिंड त्याच्यावर. लढवा मालक. आशाताई हा शब्द झाला. आता झांगुर्डे. आशाताई झांगुर्डे असं आपण म्हटल्यावर आपल्याला काय ऐकू येतं? आशाताई झांगुर्डे. वा वा पंडितजी. आशाताई झांगुर्डा. झांगुर्डे. अंगुरडे मार खाल उगा फुकटचं नगरसेवक आले ती. आशाताईंनी आजच सकाळी मला फोन केला होता. जवळजवळ आम्ही 22 मिनिटं गप्पा मारला. ते मला म्हणाले, पंडितजी तुमचा आवाज अप्रतिम आहे, तुम्ही जगातला 8वं आश्चर्य आहात पंडितजी. मी म्हणाला नाही तसं काही नाहीये पंडितजी, खरंच सांगतो मी. अशा ताईंना जाऊन 8 वर्ष झाले ते. त्यांना माहिती या जगात काही ढगातनं फोन करणार आहे तुम्हाला. आधी सांगतात ना का? त्या स्पॉन्सर आहेत का नाही त्यांच्या आता मी बोलून बसलो तिकडे सकाळी फोन मला आता काहीतरी कर निपटा. हा 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 माहिती मी बोललो मग अशी आशाताईंनी सकाळी फोन केला. मी बोललो आज सकाळी फोन केला होता पण वेगळ्या आशाताई होत्या. रॉंग नंबरच्या आशाताई. त्या वेगळ्या आशाताई होत्या. ह्या ज्या आता आशाताई आहेत त्या आपल्या स्पॉन्सर्सच्या आई आहेत. जर त्या नसत्या तर आज हा कार्यक्रम झाला नसता, कारण त्यांनी त्यांच्या स्पॉन्सर्सला जन्म दिला नसता. एकदा आशाताईंसाठी जोरदार टाळ्या. काय त्या मातोश्री नाही त्यांच्या मामी आहेत. अरे सांगा ना काहीतरी. आता मातोश्री बोलून बसलो मी, आई बोलून बसलो. मग आता करा काहीतरी पंडितजी. चौक सांगायला पाहिजे ना. एक हसून हसून मग असे मी बोललो स्पॉन्सरच्या आई आहेत आशाताई. पण काही म्हणतात ना कुठं, आई मरो मामी जगो. आई आहेत त्या मामी पण आहेत. आई कमी मामी जास्त आहेत. लांब आपण गेल्यावर मामे असं म्हटल्यावर आपण काय ऐकू येतं? मम्मी आणि मामी एकच आहेत. तर अशा ह्या आपल्या आशाताई आहेत. हे झालं ते झालं हे झालं आता काय करणार. अशा आपल्या आशाताईंबद्दल 3 गोष्टी सांगतो. आशाताई एक स्त्री आहेत आणि आशाताई स्पॉन्सरच्या आई आहेत. आई पण आहेत, मामी पण आहेत. नमस्कार. पंडितजींनी चांगलं भाषण दिलेलं आहे. तुम्ही मला मदत करत नाही. हा एक माणूस बसून ठेवलाय जो बोलतच नाही आल्यापासून. तो माणूस नाही बोललेलाच बरा आहे बाबा. बोलला की मग आणि कसं आहे, बोलायला त्याला आठवलं तर पाहिजे. म्हणजे काय आठवत नाही, काय लक्षात राहत नाही त्या माणसाच्या. जुना गडी आहे ना व. ते काय करते, जे घर मोकळं दिसल, जे घर उघडं दिसल तिथं घुसते आणि पुसत बसते. काय सांगताय? हा, त्याला काही बी कळत नाही. तर आता जे पुढचं जे आपला जो पुरस्काराचा टप्पा आहे तो जास्त महत्वाचा आहे. बघा मंडळी, आता आपल्या पुरस्काराला सुरुवात होते. इथं जो आता पहिला पुरस्कार आम्ही देणार आहोत, आमचा जो गृहसेविका गुणगौरव संध्या जे आहे, तो जो पुढचा पुरस्कार आहे तो आहे सर्वोत्कृष्ट वेट लिफ्टिंग हा पुरस्कार. आणि ह्यो पुरस्कार जातोय बघा या वर्षी श्रीमती लता गवारे यांना. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत लता गवारे यांसाठी. यांनी यावर्षी 100 किलोचं वजन उचलून त्यांनी त्यांची ताकद दाखवून दिली आहे. स्त्रीमध्ये काय ताकद असते ही दाखवून दिलेली आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. तर मी पंडितजींना विनंती करते, पंडितजी तुम्ही लताचा सत्कार करावा, तिचा सन्मान करावा. हे घ्या. तर मंडळी, या पुरस्काराचं स्वरूप आहे 5 ग्रॅमची सोन्याची अंगठी, 1 ट्रॉफी आणि रोख रुपये 50,000 रुपये. अरे मला 70 रुपये देताय तुम्ही. मला 70 रुपये का देताय? देताय म्हणजे. तर आता लती, आता पुढची सूत्र मी लतीकडे सुपूर्त मला करते. प्रवास भत्ता पण पाहिजे. हा देते. मला फक्त 70 रुपये कशाला? देणार 70 रुपये बी देणार आणि प्रवास भत्ता बी देणार. 10 रुपये देते. आणि मंडळी, पुढचा पुरस्कार आहे उत्कृष्ट गायनाचा पुरस्कार. आणि तो जातोय गेली 5 वर्ष सलग विजेती शेवंता टोईफोडे हिला. हा माहितीच. आणि हिला देवा. आणि पुरस्काराचं स्वरूप आहे 10 ग्रॅमची एक अंगठी, 1 टार्फी आणि रोख रुपये 80,000 रुपये. एवढे पैसे कसे देताय तुम्ही एकमेकांना? कसे देतात म्हणजे? अरे म्हणजे काय, मी जेव्हा तुझ्याकडे आलो होतो तू काय मला म्हणलीस बजेट कमी आहे. मग बजेट जास्त सांगितलं तुमचा विश्वास बसतोय होय तवा. अरे पण एवढे कसे देताय तुम्ही? बसा घेणार. कमाल करताय तुम्ही. मला जेवण पण पाहिजे. इथे काय
मला प्रभास भत्ता आणि जेवण पण पाहिजे. आमरसपुरीचं पाहिजे मला. येस आमरस. माणूस आहे अरे काय आहे ह्याचं? हो ह्या ना. ओ दादा इथे कोणीच जाणार नाही. इथे या इथे या. इथं वरती बस. इथे या. होय होय बस 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 रे. बस तर मंडळी आता ह्या वर्षीपासून आम्ही एक वेगळीच गोष्ट करायची इथं ठरवली. तो म्हणजे या वर्षी आम्ही एक विशेष पुरस्कार देणार आहोत आणि तो पुरस्कार असणार आहे सर्वोत्कृष्ट घर मालकाचा. आणि यो पुरस्काराचा मानकरी आहे आपल्या सगळ्यांचे लाडके पंडित सुमारिया चौगुलिया गाणं पोपट. मी सर्वोत्कृष्ट घर मला. होय. तर मंडळी आता तुम्ही म्हणाल का या माणसाला सर्वोत्कृष्ट घरमालक पुरस्कार का? तुम्हासनी सांगते या माणसाकडे गेले अनेक वर्ष मी काम करते, घरकाम करते बरं का. घरकाम तरी काय असते यो माणूस दिवसभर घरात रेकत बसलेला असतोय. काय कचरा होत नाही काय नाही. म्हणजे त्या केरसुनीला बी लाज वाटते फरशीवरनं फिरायला. काही बी कचरा नाही. भान हरपून गात असतोय नुसतं. काय सांगायचं या माणसाबद्दल. तुम्ही म्हणाल यो माणूस कसा काय बरं ह्याला लायक. एक नंबरचा शेपूट घालाय, येड्या डोक्याचा आहे, रेड चाप एकदम, लाचार आहे, कळत बी नाही, पगार बी देत नाही बरं का मला वेळेवर, अजिबात पगार देत नाही. पण तरी पण तुम्ही म्हणाल का यो माणूस लायक कसा. तर आमचे हे जे घर मालक आहेत ना ते मोलकरणीला माणसासारखं वागवतात. ही त्यांची खास बाब आहे. म्हणजे यो माणूस म्हणतोय याकडं खाय शेवण त्याकडं खाय, पण नाही हो. यो माणूस आतून मुलायम हाय, शाळ्यासारखा मवाळ हाय, म्हणून यो खास हाय. कसं आहे का यो माणूस गावभर इव्हेंट करीत फिरतो, फुकटात बोलवते ती माणसं यासनी. मी काय यांच्याकडनं पगाराची अपेक्षा करणार हो, कारण यो माणूस खरंच लय खास आहे. म्हणजे तुम्हासनी सांगते माझा नवरा ऍडमिट होता मागच्या टायमाला, तेव्हा या माणसानं लपून छपून माझ्या पाकिटात पैसे भरले. नंतर मला कळलं या माणसानं ते त्यांची पेटी आहे का नाही जीव की प्राण ती इकली आणि पैसे मिळवले आणि माझ्या पाकिटात भरलं. आजारी असताना माझ्या नवऱ्याला बाजूला बसून रेखात बसला, त्रास दिला, तो आहेच येडच्या पाय म्हणून करते ते. पण लय खास आहे, लय खास आहे. आता मी गावाला गेलते, 1 महिनाभर नव्हते इथं. माझी लती यायची इथं कामाला ह्यांच्याकडे, 4 बिल्डिंगची कामं करायची, पण त्यांच्या लेकराला ह्यांच्याकडे सोपून जायची. हे बी सांभाळायचे दिवसभर. पोराला सारे गाव पत्नीचा शिकवायचा यो माणूस, ते बी रडायचं. एकदा तर ह्यांच्या शिकवणीनं तापाने फणणलं होतं ते, पण सांभाळलं या माणसाने, कारण माणूस दिलाचा सच्चा आहे, खास आहे. आता दत्तूच्या भाऊजींचा माग ऍक्सिडेंट झालता. गुपचूप यो माणूस हॉस्पिटलात गेला. यग वाटली रक्त चढवलं या माणसाने, कोणाला कळू दिलं नाही. तिथं 4 कप कॉफी प्यायला आणि 4-5 गुलकोची बिस्किट टाकली खिशात आणि आलं. एवढा हावरट आहे पण खास आहे, खरंच खास आहे. मी आता नाही बघितली अशी माणसं, कुठंच नाही बघितली, कवाच नाही. लई दुर्मिळ आहेत अशी माणसं. माझ्या समोर हो माणूस उभा आहे ना, लाख मोलाचा माणूस आहे. नाही घर मालक लय भेटतात यो, पण काळजात घर करणारा माणूस की जपणारा माणूस एखादाच असतोय, आणि त्यो ह्यो आहे. म्हणून आम्ही या वर्षी एक विशेष पुरस्कार देतोय, तो म्हणजे सर्वोत्कृष्ट घरमालक. आणि त्यो जातोय माझ्या मालकाला, माझ्या घरमालकाला, माझ्या साहेबासनी, पंडित गाणं पोपट सुमारिया चौगुलिया यासनी. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. लते ते बक्षीस देते असणे. आणि मंडळी या पुरस्काराचं स्वरूप असणार आहे रोख ₹20 आणि एक चांदीचं चॉकलेट. वा 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 वा, एकदम खास परफॉर्मन्स. वा वा, लईच भारी. सुदेशदा. नम्रताजी, वनिताजी, अप्रतिम अप्रतिम अप्रतिम. अरुण दादा, काही न करता बरंच काय करून केलात तुम्ही. आणि समीरजी, तुम्हाला जितका नमस्कार, जितका सल्यूट करू तेवढा कमी आहे. आणि तुम्हाला बरीच वर्ष आम्ही फॉलो करतोय सर. सल्यूट टू यू. आणि तुमची जी म्हणतात ना परफॉर्मन्स क्या है, मंडळी परफॉर्मन्स. तर एक छोटंसं, जसं आम्ही म्हणतो ना आमच्या हिंदी विश्वात
किशोर कुमार वर्सटाईल होते तसे तुम्ही या कार्यक्रमात एक वर्सटाईल तुम्ही आहात. क्या बात. गाणं पोपट सुमारिया चौगुल्याच्या स्किट नंतर अशा कमेंट्स किती बहारदार योग आहे हा. बघा तुम्हाला बघून माझं गाणं पोपट झाला. थँक्यू सुदर्शन, थँक्यू. मंडळी, गौरवच्या वाढदिवसाला एक वेळ शुभेच्छा पोचत नाही, पण त्याचे मित्र नक्कीच पोचतात. चला तर बघूया आज ते काय सावळा गोंधळ घालतायत ते. त्यासाठी मंचावर आमंत्रित करूया हास्य जत्रेच्या इबलिस कलाकारांना. वाह. गौरव, काय ग? गौरव कुठे आणलंय सरे तू? तू 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 प्रत्येक वेळी जंगलात का घेऊन येतोस मला ना कळत नाही. मला खूप भीती वाटते. अरे असं काय करतोयस तू? इथे खूप प्राणी प्राण्याच्या मनात आलं की शिकार करायची आणि आपल्यावर हल्ला केला तर? शांत हो, शांत हो बेबी, डोंट वरी, मी आहे ना. अगे नॅशनल पार्काचे जंगल आहे. इथे शिकार करणारे वाघ कमी आणि गुलू गुलू करणारे शिकार जास्त असतात. म्हणजे हे बस नंतर सांगतो. बस ना, कशाला काळजी करतेस, मी आहे ना. तसे आता सगळे प्राणी झोपले असतील. एवढं लवकर का? चंद्र आलाय ना जंगलात, त्यांना वाटलं असेल रात्र झाली म्हणून. तुझं पण ना एवढ्या डेंजरस सिच्युएशन मध्ये कसं काय तुला फ्लर्टिंग सुचतं ना. पण ठीक आहे, म्हणजे मला आवडलंय की तू मला जंगलात घेऊन आलाय. हो. तू जर मला मॉल मध्ये कॅफे मध्ये घेऊन गेला असतास ना, मला नसतं आवडलं. आणि मला परवडलं पण नसतं. लोकांनी आपल्याला बघितलं असतं, मग चर्चा झाली असती, परवडलं असतं का आपल्याला? बरोबर आहे. म्हणून मी तुला इथं आणलंय. बरोबर आहे. ए शिवा, हा, तुला पक्षी आवडतात ना? या तुला कसं माहिती? मी तुझं प्रोफाईल बघितलंय. स्टॉक. तू मला एक गोष्ट सांग रे, तुझं 2 दिवसांनी वाढदिवस आहे ना, मग 2 दिवस आधीच का आलोय आपण? आणि मुळात आपण दोघं का आलोय? तुझे कोणी मित्र नाहीयेत का? नको, ते भिकाराचं नाव नको काढू ग. जाम दुखी आहे मी, तुला काय सांगू. प्रत्येक बर्थडेला माझे नागे मित्र येतात आणि माझ्या बर्थडेची वाट लावतात. म्हणून मी आज 2 दिवस आधीच आपला बर्थडे सेलिब्रेट करणार आहे. म्हणजे ते आपले नागे मित्र आहेत ना, 2 दिवस मला शोधत बसतील. काय झालं? त्यांचं नाव घेतलं म्हणून थुकलो. पण शिवाय बोलू काय रंग, काय सुंदर दिसतेस यार तू. तुला बघून एक शेर आठवला यार मी. इर्शाद. अरे अरे कांतीशाच्या पिक्चर मधले ऍक्टर. ह्या बाजूला. अरे चिमट्या करू रे. ऐका, सोडा मला, सोडा मला, सोडा खाली, सोडा. अरे ऐका, तुम्ही सगळे इकडे कसे काय आलात रे? माझा बर्थडे तर परवा ना, इकडे कसे काय आलात? माहितीये गौऱ्या, ऍडव्हान्स मध्ये विश करायला आलोय. परवा आम्हाला वेगळी कामं आहेत. तुम्हाला कधीच कामं नसतात भिकाऱ्यांनो. तुम्ही फक्त माझा पाठलाग करता. तुम्ही कशाला? इकडचा पत्ता कोणी दिला तुम्हाला? गौऱ्या गौऱ्या गौऱ्या, किशा चॉकलेट ठेवल्यावर चड्डीत मुंग्या घुसणारच. आणि गौऱ्याचा बर्थडे असला की त्याचे मित्र पोहोचणार. अरे तू ए ओ हो हो हो, ही कोण मेरी जेन? काय रे गौऱ्या, मला एक कळत नाही यार, दरवेळी तुला सेम दिसणारी वेगळी मुलगी कशी काय भेटते? जसं आपण दरवेळी सेम दिसणारं स्किट वेगळ्या वेगळ्या पद्धतीने करतो तसंच. काय चाचणी आहे रे एकदम. मी एकदम यायला नर्वस होतो, पण मला काय माहिती ते खरवस असेल. तुमची होणारी वहिनी आहे, ती खरवस बिरवस काय बोलता रे? वहिनी ओळख करून दे. हा, ओळख करतो. शिवाली, हा शिवाली, हिचं नाव शिवाली आहे. शिवाली शिवाली, नाईस नेम. मी थँक्यू. राऊत, ओंकार राऊत. हॅलो ओंकार. पण लोक मला प्रेमाने रोमिओ म्हणतात. ओ रोमिओ. तू साईड लाव गौऱ्या, मला ओळख करते. एकच नका नजर घालू माझ्यावर, तुम्ही इज्जत नका. हॅलो. हाय डार्लिंग. हाय डार्लिंग वहिनी. हॅलो हॅलो हॅलो. माय सेल्फ बने. यू कॅन कॉल मी बनाना.
वेलची केळ्या इकडे ती तुला का बनाना बोलेल तुझं नाव बने असताना तुम्ही नका ना माझी इथं खालू यार तिच्यासोबत अयो इकडे ना इकडे थोडं हा अरे वा मस्त रे लेट मी इंट्रोड्यूस येस प्लीज प्लीज. ओके. हाय गॉर्जियस लेडी. हॅलो हॅलो. यार वाटलं माय नेम इज हेमंत. ओके हेमंत. यू कॅन कॉल मी हेमू. हेमू. नाईस ए, नाईस नाईस. वनस्पती तुप्याच्या डब्यासारखा चेहरा असलेला माणूस. ती तुला का हे मू म्हणेल रे आणि मुळात तू हे मू घेऊन जळगाववरून मुंबईला कुठल्या कॉन्फिडन्स येतो रे त्याच कॉन्फिडन्सने ज्या कॉन्फिडन्सने तू इथं हे मूग घेऊन कॉमेडी करतो. जास्त बोल नका बाप रे बाप, मारा मारी मत करो कुत्ते की तरह, झगड़े मत करो. चिल्ड्रन मूव असाइड, मेक द वे फॉर बिग डैडी. हॅलो. हेलो, कब तक छुपेगी कैरी पत्तों की आड़ में? कभी तो आएगी मेरी कार में. आजा मेरी गाड़ी में बैठ जा. पम पम. आजा मेरी गाड़ी में बैठ जा. पम पम. Baby doll, let me introduce myself. येस प्लीज. I am sweet poison. मीठा जहर हूँ, धीरे धीरे चढ़ता हूँ. Wow, what a smart. अबे तू Shut up, you dry grape. म्हणजे मनु क्या गप्पा बा. Shut up, the silence. जब दो बड़े बात करते हैं तो बच्चे होते हैं. जब दो बड़े बात करते तो बच्चे बीच में नहीं बोला करते एवढं सिंपल आहे यार. लेकिन पहले बच्चे पैदा होंगे, बाद में बात करेंगे गौरी. जॉनी जॉनी यस पापा, खाली का शुगर नो पापा, खोटा बोल तो नो पापा. गौरी ओपन योर माउथ. बाळा दो रे. गंमत केली रे बाळा. तू आज जास्तच गंमत करायला लागला. आय लाईक दिस. आज जास्तच गंमत करायला लागला तू. गमतीत वर्षभरात राहून गेलं सगळं आजच करतोय. ऐका ना इकडे आणा नका ना माझी नका ना माझी इज्जत घालू यार. तुमची होणारी वहिनी आहे ती शिवाली. वहिनी आहे. थांब भाभी, आय एम युअर देवार. गिव मी वन फेवर. बापरे गौरव, किती भारी आहेत तुझे फ्रेंड. भारी नाही. हे बरं झालं गाईस, तुम्ही आलात. एनर्जी आली खूप. खूप बोर मारत होता. खूप बोर मारत होता. ऐका ना तुमचं पाय पडतो यार. नका ना माझी इज्जत काढू यार. आतापर्यंत जेवढे बर्थडे केले सगळ्या गर्लफ्रेंड मी पळून लावला यार. तुमची सगळी सोय करतो ना, सगळी सोय करतो. दारूची बिरू सगळी सोय करतो. पलीकडे संजोग बाराना जा बसा, दिवसभर जे प्यायचं ते प्या. हा पण आता इकडनं जा ना प्लीज यार. मला प्रायव्हसी पाहिजे. ठीक आहे वहिनी. मला या वहिनी काय झालं? आम्हाला जावं लागेल. सॉरी. का तुम्ही का जाताय? हा त्यांना जरा ठीक आहे मग तुम्ही पण आमच्यासोबत चला. काय त्याला प्रायव्हसी हवी आहे, त्याला आपण त्याची प्रायव्हसी देऊ. चला आपण. इकडे मुद्दाम करतो का रे. एकटा काय करू मी जंगलात. दरवेळेस मी काहीतरी प्लॅनिंग करतो. तुम्ही आता पुरा प्लॅनिंगची वाट लावता यार. आज मी तिला जंगलात घेऊन आलोय कारण तिला पक्षी आवडतात म्हणून. आणि लगे आले गिधाड मधीच. काय सांगतो? हा बापरे, वहिनीला पक्षी आवडतात? मग आता मी कन्नडीमध्ये बोललो. नाही, मला माहितीच नव्हतं. मग तुला माहिती असतं तू काय केलं असतं. काय विशेष नसतं केलं. मग तिकडे परत वहिनीला पक्षी आवडतात. होय. एक मिनिट. नका ना. वहिनी तुम्हाला पक्षी आवडतात सांगायचं ना. मी काळ्या रश्यातलं तित्तरचं मटण 1 नंबर बनवतो. बघितलं. बनाना वेडा आहेस का तू? मला पक्षी खायला नाही आवडत, मला पक्षी बघायला. गौरव कसं बोलतो? कसं बोलतो बे? तू एवढे क्यूट पक्षी खातोस बनाना. किती दुष्ट आहेस रे तू. हे मला नाही बोलायचं बनाना तुझ्याशी. प्लीज सोडलं मटण. व्हेरी गुड. व्हेरी गुड बनाना, व्हेरी गुड. बनाना इकडे ये. बनाना इकडे ये. हॅलो. इथे उभा राहा. इथे हे बघ, अजिबात खायचं नाही पक्ष्यांना. हा पक्ष्यांचं संवर्धन करायचं. आपण जपलं पाहिजे की नाही पक्ष्यांना. हा अजिबात खायचं नाही. हा
पक्ष्यांना जपायचं आणि पक्ष्यांचं संवर्धन करण्यासाठीच मी एक NGO स्थापन करणार आहे. कामाला तुम्ही यान सोडल्यावरती एकमेकांना ग्रीड करता एनजीओ म्हणून हा एक म्हटलं मला सांग एनजीओ म्हणजे काय? एनजीओ खाओ पिओ नाचो गाओ लाईफ एनजीओ करो. गाईस इकडे या. नको थोडं लांब थांबा ना यार. हे बघा मी गौरव त्यांना माहित नाही तर सांगणं आपलं कर्तव्य आहे ना. आपण सांगायला नको. गाईज NGO म्हणजे नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन म्हणजे असरकारी सामाजिक संस्था ज्या संस्थेतून आपण पक्ष्यांना मदत करू शकतो. म्हणून मला NGO स्थापन करायची आहे पक्ष्यांची मदत करण्यासाठी. काय यार किती भारी आहे यार शिवाली, खरं म्हणजे खूपच भारी आहे. पक्ष्यांबद्दल मी सगळं सांगेन. मला सांगा तुम्हाला सलीम अली माहिती आहे? हा गद्दारचा विलन ना सलीम अली. ए बेकारी अरे सलीम अली नाही रे तो अशरफ अली. सलीम अली म्हणजे पक्षी तज्ञ. तू शाळेत असताना कधी वर्गात बसला होता का रे? हा का तुझा मेंदू गेला होता घरटे चरायला? गौरव असं नाही करायचं. काय पण बोलतो तुला उदाहरणं द्यायचे तर तुझ्या घरातल्यांची दे ना. पक्ष्यांच्या घरातल्यांची कसली देतोय? कसली देतो यार तू घबरा रे. गाईस मी सांगते सलीम अली हे खूप मोठे पक्षी तज्ञ होते. हो त्यांना बर्डमॅन ऑफ नेशन असं म्हणून ओळखलं जातं. आणि मुळात आहे ना त्यांना पद्मविभूषण हा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव सुद्धा करण्यात आलाय. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे 12 नोव्हेंबर हा त्यांचा जन्मदिवस आणि तो दिवस आपण राष्ट्रीय पक्षी दिन म्हणून साजरा सुद्धा करतो. ही खूप हुशार आहे खूप. ही गौऱ्या बरोबर कशी काय मला कळतच नाही यार. गप्प बसा. झालं तुमचं? शिवाली मला तुझा भाग व्हायचाय. NGOचा भाग व्हायचा. आम्हाला पण व्हायचंय. मला पण आवडेल तुम्हाला सगळ्यांना माझ्या NGOचा भाग करून घ्यायला. म्हणजे माझ्या NGO साठी असेच व्हॉलंटियर हवेत ज्यांना पक्ष्यांबद्दल इतकी आवड आहे. ते पक्ष्यांवर खूप प्रेम करतात. मला सांगा NGOचं नाव काय ठेवायचं? प्राजक्त पक्षी. नाही पक्षी शिवाली नाही ओके पक्षीवाली. पक्षीवाली वडाने किती भारी. सोड त्याला. सोड नाही सोड. झालं तुमचं. चला आपण बर्थडे सेलिब्रेट करूया ना यार. किती भारी नाव दिलंय त्याने. पक्षीवाली. रॉन्डिओ विथ बर्ड्स. वाव फॅन्टा बुलास. एक मिनिट. रॉन्डिओ म्हणजे काय सांग? माझी आई रोजच म्हणते काय? रॉन्डिओ वाडा उष्टे काढा. श्याम तसं नाहीये. रॉन्डिओ म्हणजे भेट आणि रॉन्डिओ विथ बर्ड्स म्हणजे पक्ष्यांसोबतची भेट. आपण पक्ष्यांना भेटायचं त्यांचे प्रॉब्लेम समजून घ्यायचे. त्यांना काय प्रॉब्लेम होतात हे आपण समजून घ्यायचं. त्यांच्याशी बोलायचं संवाद साधायचा गुफ्तगू करायची म्हणजे रॉन्डिओ विथ बर्ड्स. ओके त्याच्यासाठी आपल्याला पक्ष्यांबद्दल माहित असणं खूप गरजेचं. मला सांगा पक्ष्यांबद्दल काय काय माहिती आहे तुम्हाला? चला पटकन सांगा. हे पक्षी उडतात. काय डेंजर माहिती सांगितली बे. ठीक आहे असू दे बरोबर आहे. पक्ष्यांना चोच असते. शपथ हे तर माहितच होतं आम्हाला. ठीक आहे. बेबी डॉल येस. पक्षी उडता उडता शी करतात. माणूस चालता चालता करत नाही. अरे यार काय बोलशील यार तू? काय पण बोलतोय काय बोलतोय यार हा? नका काय पण बोलू यार. मला बर्थडे सेलिब्रेट करू द्या. तुम्ही जाणार इकडनं. पुरे झाला आता तुझा. तू मध्ये कशाला बोलतोय आमच्या? काय पण बोलतोय ग? प्लीज याला हकला. शिवाली म्हणते मला हे माझा बर्थडे सेलिब्रेट. निकाल चल. गो बॅक गौरी. कोणी होणार नाही तुझी नवरी. एका दगडात पाणी तुझी कैरी. कळलं ना? निघ. काय निघ. सो गाईस यांचं नेहमीच आहे यार. प्रत्येक बर्थडेला येतात आणि माझी गर्लफ्रेंड घेऊन जातात. आता मी 2 दिवस आधी बर्थडे सेलिब्रेट करतो तरी पण तिला घेऊन चाललेत. तुमची क्रिएटिव्हिटी आराम करा. 2 महिने येतात जरा शांतपणे. बेकार क्रिएटिव्हिटी आहे. हे शिवाली वा भारी परफॉर्मन्स. शिअर मॅडनेस ॲज युजल.
सुदेश दादा, कसं वाटलं परफॉर्मन्स? मला तुमच्या सर्वांवर फार जलन महसूस हो रही है, कारण आजपर्यंत मी तुम्हाला टी व्हीवर पाहिलं. कोविडपासनं किंवा त्याच्या अगोदरपासनं जर माझं मेंटल बॅलन्स कोणी बॅलन्समध्ये ठेवला असेल तर तुम्ही कलाकारांनी. थँक्यू सो मच. आणि मला आज फिरोज खान सर आपकी टीम में ले लो मुझे. आणि मी गौरवसाठी एक शेर है, लिख के लाया हूँ, याद करके आया हूँ, पढ़ के सुनाऊंगा. दोस्त जिंदगी में सिर्फ दो ही बार ऐसे भाग के आता है, या तो बिन बुलाए गेस्ट हो या फिर दोस्त की आइटम बेस्ट हो. सई, कडक परफॉर्मन्स. श्याम दादा, हे कसलं ट्रान्सफॉर्मेशन आहे तुमचं? मला प्लीज एकदा समजावून सांगा. इट इज क्रेझी श्याम दादा. म्हणजे तुम्ही वेगळेच माणूस होता ह्या रोलमध्ये, आणि मी तर चातक पक्षासारखी वाट बघत असते तुमच्या या कॅरेक्टरची. मी आज खूप खुश आहे. आज तुम्ही छकडीवर छकडी मारलीत. अमेझिंगली परफॉर्म श्याम दादा. बनाना आज दिन बनाना. बनाना मस्त नाव आहे, आवडलेलं आहे, हे ठेवण्यात येईल. नेहमीप्रमाणे सगळ्यांचे परफॉर्मन्सेस खूप मस्त होते. गंमत करत करत किंवा विनोद करत करत ज्ञानही पसरवलं, त्याची खूप मजा आली. थँक्यू. येस, थँक्यू. आम्ही खूप एन्जॉय केला परफॉर्मन्स. थँक्स अ लॉट. महाराष्ट्राची हास्य जत्रा 15 जून पासून सोमवार ते बुधवार रात्री 9 वाजता आपल्या सोनी मराठीवर.